हॅलो एव्हरीवन. कसे आहेत सर्व. आपण लास्टच्या सेशनमध्ये पाहिलेलं होतं की जे जॉग्राफी ऑप्शनल आहे त्याचं ओरिएंटेशन कसं असेल. त्यामुळं जो पहिला जो सेशन झालेला आहे जॉग्राफी ऑप्शनल ओरिएंटेशनचं ते आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट म्हणजे आपण हा जो जॉग्राफी ऑप्शनल आहे तो कसा आपण डील करणार आहे. येणाऱ्या 230 ते 240 लेक्चर्स अपेक्षित आहेत या पूर्ण जॉग्राफी ऑप्शनल फिनिश व्हायला. कारण की जे नाही म्हटलं तर आपल्या इथं मेजर टॉपिक्स या ठिकाणी पेपर 1चे नाही म्हटलं तरी 10 टॉपिक आणि पेपर 2चे 10 टॉपिक आणि प्रत्येक टॉपिकला 7 ते 10 म्हणजे असं नाही म्हटलं तरी आपल्या इथं 200-250 या ठिकाणी टॉपिक होत आहेत. 100च्या आसपास तरी ॲटलिस्ट किंवा 200च्या आसपास या ठिकाणी टॉपिक होत आहेत. त्याचं 200 टॉपिक म्हटलं तर एक टॉपिक डील करायला आपल्याला 2 ते 3 लेक्चर लक्षात ठेवा. 2-2 तासाचे 3-3 तासाचे लेक्चर आपल्याला त्या ठिकाणी एफर्ट्स घ्यावे लागेल. आणि दुसरं माझ्या बाजूनं मी सर्व प्रयत्न करेल की तुम्हाला कशा पद्धतीने त्या नोट्स प्रोव्हाइड होतील, कशा पद्धतीनं लेक्चर त्या ठिकाणी डील होईल, एक्सप्लेन केले जाईल तुम्हाला आणि नोट्ससुद्धा त्या ठिकाणी द्यायचा प्रयत्न करेल. परंतु ऑन द अदर हँड तुमच्या बाजूला हे तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं आहे. ते तुम्हाला एक्झाममध्ये लिहायचं आहे. प्रत्येक जी गोष्ट या ठिकाणी करतो आहे ती तुमच्या उत्तरांमध्ये तुम्हाला मार्क देण्यामध्ये कशी महत्त्वाची ठरेल तर तो पार्ट तुमचा राहील. एफर्ट्स घेणं का तुमचा काम आहे आणि त्याला कशा मार्गानं जायचं आहे, कशा मार्गानं गेलं पाहिजे ते सांगण्याचं काम आम्ही करेल. लाईफमध्ये खूप जास्त एक्झाम फेल झालेलो आहे. त्या एक्झाम फेल्युअरमधून मी शिकलेलो आहे. तर ह्या फेल्युअरचा फायदा तुम्ही घ्या. नेहमी अब्दुल कलाम JPJ अब्दुल कलाम होते प्रेसिडेंट. तर त्यांनी आपल्याला सांगितलेलं होतं की फेल झालेल्या माणसाकडून शिका, ते तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतील. तर मी बऱ्याच एक्झाम्स या ठिकाणी डील करत असताना फेल्युअर फेस केलेला आहे आणि माझा ऑप्शनल जॉग्राफी आहे. मी किती कठीण कालखंड आला तर मी ऑप्शनल सोडलेलं नाही. त्याचं कारण आहे जॉग्राफी माझा आवडता विषय आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये रुची असणं गरजेचं आहे आणि जो टास्क दिला जाईल त्या टास्कवर फोकस करा. मे बी आय मेड मिस्टेक मेनी टाईम. कन्सिस्टन्सीचा प्रॉब्लेम असू शकतो की इतर काय प्रश्न इश्यू असू शकतात. परंतु तुम्ही तुमच्या फोकस स्टडी केला तर नक्कीच ह्या विषयामध्ये जास्त मार्क मिळतील. आता या ठिकाणी हळूहळू मी एक्सपर्टसुद्धा या ठिकाणी होत आहे बघा. PhD चालू आहे म्हणजे त्याच्यामध्ये नेट सेट आहे माझं, MA जॉग्राफी आहे, मी स्वतः इंजिनियर आहे मेकॅनिकल. स्टील जॉग्राफी ऑप्शन का घेतला तर आवड रुची आहे. ठीक आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचं आपण ह्या ठिकाणी जॉग्राफी ऑप्शनलचा सिलॅबसची कॉपीमध्ये जर बघितलं तर अशा प्रकारे त्याला डिवाईड केलेलं बघा. फिजिकल जॉग्राफी आहे, त्यामध्ये 5 टॉपिक आहे. ठीक आहे. म्हणजे जिओमॉर्फॉलॉजी, क्लायमेटॉलॉजी, ओशनोग्राफी, बायोजॉग्राफी आणि एन्व्हायरमेंटल जॉग्राफी. हा पेपर 1चा सेट A म्हणू आपण. पेपर A चा 1चा सेट B हा ह्युमन जॉग्राफी असतो. त्यामध्ये परत 5 भाग आहेत. ओके. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी पुन्हा 5 भाग आहेत. त्यानंतर पेपर 2 होतो. पेपर 2मध्ये टोटल 10 या ठिकाणी सेक्शन आहेत. किती आहे टोटल 10 सेक्शन आहेत. तर अशा प्रकारे आपण हा जो सिलॅबस आहे तो आपण जे एक बुलेट उदाहरणार्थ जॉग्राफिकल बेसिस ऑफ इंडियन फेडरलिझम. ओके. तर आता हे एक पॉईंट आपण त्या स्लाइड्समध्ये एक्सप्लेन करतो तुम्हाला. आपण हरीमध्येच करू म्हणजे घाईघाईमध्ये या ठिकाणीच कव्हर करू. खूप जास्त डिटेल जाण्याची गरज नाही त्यामध्ये. फक्त तुम्हाला हा विश्वास निर्माण करण्यासाठी हा माझा प्रयत्न आहे की आम्ही टॉपिक कव्हर करतो आहे का नाही, माझे टॉपिक्स कव्हरेज कितीपर्यंत असेल ह्या तुम्हाला सगळ्या गोष्टी देणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी आपण हा जो लेक्चर आहे हा स्पेसिफिकली सेपरेट बनवलेला आहे. आता ह्या सेक्शनमध्ये आपण पेपर 1पासून जर पुढे गेलो, पेपर 1 बघा. जॉग्राफीचा पेपर 1मध्ये फिजिकल जॉग्राफी आहे आणि ह्युमन जॉग्राफी आहे. आता जो फिजिकल जॉग्राफी आहे तो 5 पार्टमध्ये डिवाईड होतो. ओके. त्यातील पहिला आहे जिओमॉर्फॉलॉजी, भूरूपशास्त्र. कारण की आपण जर लेक्चर घेतोय तर बायलिंग्युअल घेणार आहे, मराठी इंग्लिश दोन्ही कंबाईन मिक्स असणार आहे. त्यामुळं या ठिकाणी जिओमॉर्फॉलॉजी हा पहिला सेक्शन आहे म्हणजे भूरूपशास्त्र. दुसरा आहे क्लायमेटॉलॉजी म्हणजे हवामानशास्त्र त्या ठिकाणी बघणार आहे. त्यातल्या सगळ्या टर्म्स वगैरे काय काय असणार ते आपण बघूच. त्यानंतर ओशनोग्राफी, सागरशास्त्र किंवा महासागरशास्त्र या ठिकाणी आपण त्याला म्हणतो. त्यानंतर बायोजॉग्राफी, जीव भूगोल किंवा जैविक भूगोल असंही त्याला संबोधलं जातं. तो सेक्शन आहे 4th. आणि 5th आहे एन्व्हायरमेंटल जॉग्राफी म्हणजे पर्यावरणीय भूगोल. हे 5 पार्ट आपण फिजिकल जॉग्राफीमध्ये बघणार आहे. आणि हे पार्ट बघत असताना आपल्याला ह्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणामध्ये कन्सेप्ट, त्यानंतर छोटे शॉर्ट नोट्स, हे जे टॉपिक्स आहेत हे थोडे डिफिकल्ट राहतात. इझी वाचायला इझी आहेत परंतु खूप खोलवर क्वेश्चन त्या ठिकाणी विचारतात. उदाहरणार्थ एखादा क्वेश्चन आठवला तर बेनी ऑफ रिजन म्हणून एक क्वेश्चन होता. जर
काय विचारायला? तिने बेनी ऑफ रिजन, ॲक्च्युली या ठिकाणी बेनी ऑफ रिजन एवढंच एक शॉर्ट नोट म्हणून तिने लिहायला सांगितलेली. आता एक लक्षात ठेवायचं की त्या ठिकाणी माहीतच नाही आहे बेनी ऑफ रिजन वेदर इट इज बिलॉंग्स टू जिओमॉर्फॉलॉजी, वेदर इट इज बिलॉंग टू क्लायमेटॉलॉजी, वेदर इट इज बिलॉंग टू ओशनोग्राफी, बायोजिओग्राफी और एन्व्हायरमेंटल जिओग्राफी. ह्या 5 जिओग्राफीमधला कोणत्या भागातील बेनी ऑफ रिजन आहे हेच आयडेंटिफाय होत नव्हतं. मग ॲक्च्युली हा बेनी ऑफ रिजन हा सबडक्शन झोन आहे, प्लेट मुवमेंटमधला, प्लेट टेक्टॉनिक मुवमेंट आहे त्यातला हा पार्ट आहे, ज्या ठिकाणी अर्थक्वेक होतात, अर्थक्वेक निर्माण ज्या ठिकाणी होतात तो बेनी ऑफ रिजन असतो. तर जिओमॉर्फॉलॉजीचा पार्ट आहे तो. असे छोटे छोटे बेसिक क्वेश्चन जे असतात शॉर्ट नोटमध्ये 5 मार्कासाठी 5 मार्क्स, तर असे शॉर्ट नोट आपल्याला यायलाच पाहिजेत. ओके, सो आपला कव्हरेज मॅक्झिमम या ठिकाणी कसं राहील की तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन वाचल्यानंतर सुद्धा तुम्हाला कळेल की आपल्या ज्या नोट्स किंवा आपलं जे लेक्चर चालू आहेत त्याच्यातून ते कव्हर होते. आता एक लक्षात ठेवायचं, डोक्यात फिट करा, कोणताही ऑप्शनल, कोणताही जीएसचा पेपर किंवा कोणताही एसे तुम्ही वाचलेल्यातला हाही तसा येणार नाही, हे तुम्ही डोक्यात टाका. त्याचं कारण आहे की तिथं ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहेत. आता ह्याच्यामध्ये रिजनल प्लॅनिंग हा एक टॉपिक आहे किंवा आपण नंतर फिजिकल इंडियामध्ये बघणार रिजनल प्लॅनिंग. त्या ठिकाणी एक क्वेश्चन होता रिजनल प्लॅनिंगमध्ये, मग काय बोलतात त्याला, एक आपली सिटी कुठली सिटी, मला तर क्वेश्चन एक्झॅक्ट आठवणं झालं. तर या ठिकाणी प्लॅन सिटी असा कन्सेप्ट आणलेला होता, प्लॅन सिटी. तर त्यात 100 शहरं डेव्हलप करणार, प्रत्येक शहराला 100 करोड रुपये देणार वगैरे वगैरे, आणि त्या ठिकाणी गव्हर्नमेंटनं 2014-16 हे कालखंडामध्ये आणली. असंच ते इम्प्लिमेंट प्रॉपर झालेलं नाही आहे, पण स्टील काही शहरांमध्ये थोडी डेव्हलपमेंट इम्प्रूव्ह झालेली आहे. तर त्या अप्रोचनं रिजनलिझममध्ये क्वेश्चन तयार केला आहे. सो कंटेम्पररी जो इश्यूज आहेत, कंटेम्पररी जे करंट अफेअर्स आहेत, तर त्यामधले जे काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्यामधले जे क्वेश्चन्स आहेत ते लिंक करून ह्या ठिकाणी क्वेश्चन तयार केले जातात. आता बॅरन आयलंड हा एक कन्सेप्ट नाही, बॅरन आयलंड हा एक जागा आहे, ही आयलंड आहे बॅरन बेट. ह्या ठिकाणी हा एकमेव इंडियाचा असा बेट आहे ज्या ठिकाणी ओल्कॅनिक इरप्शन होते, ॲक्टिव्ह ओल्कॅनिक इरप्शन या ठिकाणी होते. तर मे बी करंट अफेअरमध्ये इरप्शन होणारी घटना जर त्या ठिकाणी आली तर डेफिनेटली ओल्कॅनोचे टाईप्स, बॅरन आयलंडची केस स्टडी याच्या बेसवर क्वेश्चन अप्रोच येण्याची शक्यता आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळं कंटेम्पररी जो जॉग्राफी आहे आपण नंतर बघणार आहे इंडियन जॉग्राफीमधला 10th पार्ट, तर त्या 10व्या पॉईंटमध्ये खूप जास्त क्वेश्चन येतात जे करंट टच असतात. ओके, यू कांट इवन इमॅजिन की कशा पद्धतीनं प्रधानमंत्री जन धन योजना ह्यो रिजनलिझममध्ये जोडून ह्या ठिकाणी जॉग्राफीमध्ये क्वेश्चन होता. वी आर एक्सपेक्टिंग दॅट क्वेश्चन इन इकॉनॉमिक्स. ओके, जीएसचा पेपर 2 पेपर 3 जो काय त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपेक्ट करतो, परंतु हा जॉग्राफीमधला आलेला आहे. त्यामुळं जॉग्राफी हा क्वेश्चन पेपर आहे किंवा ऑप्शनल मोस्टली हे मोर डायव्हर्स ऑप्शनल या ठिकाणी असतात. तुम्हाला हे बेसिक्स अंडरस्टँड करणं पहिलं गरजेचं आहे. बेसिक्स एक्झॅक्ट अंडरस्टँड प्रॉपर झालं की त्याच्यानंतर ते आपोआप तुम्ही इम्प्लिमेंट कराल विथ प्रॅक्टिस, रायटिंग प्रॅक्टिस. ओके, सो तुमचं वाईल प्रिपरेशन पहिलं 4 to 5 मंथ तुमचा फोकस राहील की कशा पद्धतीने तुम्ही सिलेबस फिनिश कराल विथ नोट्स, विथ बेसिक और मॉडरेट लेवलचं आन्सर रायटिंग, हे तुम्हाला त्या ठिकाणी गरजेचं आहे. आता आन्सर रायटिंग म्हणजे आहे काय, तुम्हाला लिहायला येत नाही असं नाही आहे, तुम्हाला लिहायला येतं पहिल्यापासून जे आपण शाळेत वगैरे शिकलेलं आहे, परंतु तो ह्या ठिकाणी विचार करून लिहिणं हा फॅक्टर या ठिकाणी. कारण की क्वेश्चनचा आन्सर जे लिहायचं आहे ते क्वेश्चनचे आन्सर ह्या ठिकाणी आहे तसं आपल्याला कुठल्या पुस्तकातून कुठल्या नोट्समधून आपल्याला तयार करायचं नाही, तर आपल्या डोक्यातून तयार करायचं आहे. आपण क्वेश्चनची फ्रेम करणार आहे, क्वेश्चनचा आन्सरची फ्रेम करणार आणि त्या फ्रेमला इम्प्लिमेंट करणार. आपण एक्झाममध्ये गेलो, आपल्याला काही गोष्टी आठवल्या परंतु त्या लिहिता येत नाहीत. त्याचं कारण आहे फ्रेम करणं आणि त्या लिहिणं, ह्या 2 गोष्टीची प्रॅक्टिस, सराव फार गरजेचा असतो. यू नो इन्फॉर्मेशन, यू हॅव दॅट कंटेंट, बट यू डोंट हॅव ॲबिलिटी टू राईट द आन्सर, हे त्या ठिकाणी होऊ शकतं. आता हे या ठिकाणी फिजिकल जॉग्राफीचा पार्ट आहे जो या ठिकाणी अपेक्षित आहे. या ठिकाणी अपेक्षित आहे 125 मार्क्सला हा पार्ट विचारला जातो, परंतु मार्क वर खाली होऊ शकतात. नंतर ह्युमन जॉग्राफी आहे, हा थोडासा या ठिकाणी सेम मार्क्स 125 प्लस मार्कला येतात आणि कधी कधी ह्याचा वेटेज जास्त असतो. 250 हा पेपर 1 जो आहे ना,
तो 250 मार्काचा असेल तर असंही कधी कधी झालेलं आहे 180 मार्क्सचे तुम्हाला ह्युमन जिओग्राफी क्वेश्चन आलेले आहे आणि रिमेनिंग 70-80 मार्काचा फक्त याच्यावरती फिजिकल जिओग्राफी आलेलं आहे. असंही झालेलं आहे. 2016-17 UPSCचे क्वेश्चन बघितले तर पेपर बघितले तर कळेल. आणि याच्यामध्ये पर्स्पेक्टिव्ह इन ह्युमन जिओग्राफी, मानवी भूगोल ते दृष्टिकोन, त्यानंतर इकॉनॉमिक जिओग्राफी, आर्थिक भूगोल, याच्यात थेरीज वगैरे, याच्यात थेरीज वगैरे आपल्याला बघायचे. त्यानंतर पॉप्युलेशन सेटलमेंट जिओग्राफी या ठिकाणी आपल्याला बघायचे. ओके. त्यानंतर रिजनल प्लॅनिंग, प्रादेशिक नियोजन या ठिकाणी कशा पद्धतीने असणार आहे हे त्यातले काही टॉपिक्स आहेत बघायला. आणि मॉडेल थेरीज अँड लॉज. ओके. ह्याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न येतो. हा टॉपिक थोडा किचकट वाटतो कारण की बऱ्याच गोष्टी आपल्याला समजतच नाहीत. ओके. इन्व्हायरमेंटलिझम काय, पॉसिबिलिझम काय असतं, चेक अँड बॅलन्स, माल्थस लॉ, आपलं मार्क्सिझम, ह्या गोष्टी सगळ्या आपण त्यामध्ये डिटेलमध्ये बघत जाणार आहे. ओके. सो या ठिकाणी ह्या गोष्टी आपल्याला थोड्या लर्न झाल्या. आता पेपरमध्ये पेपर 1 मधला जो आपण फिजिकल जिओग्राफी बघणार आहे, फिजिकल जिओग्राफी तो आपण बघूया. ह्याच्यामध्ये 5 पार्ट आहेत. कुठला? जिओमॉर्फॉलॉजीचा आहे, क्लायमेटॉलॉजीचा आहे, ओशनोग्राफीचा आहे, तुमचं बायोजिओग्राफीचा आहे आणि एन्व्हायरमेंट जिओग्राफी. असे 5 सेक्शन ह्या ठिकाणी. हे थोडीफार तुम्हाला अभ्यास करताना सोपे वाटतात आपल्याला, परंतु आन्सर राईट करताना अवघड वाटतात. त्याचं कारण ॲप्लिकेशन बेसवर जर हे क्वेश्चन आले तर थोडं डिफिकल्ट आहे. परंतु तुम्ही जर यू आर क्लिअर विथ दॅट कन्सेप्ट, यू आर क्लिअर विथ युअर नॉलेज, देन इट इज व्हेरी इझी टू राईट एनी आन्सर इन एनी फॉर्म व्हॉट दे रिक्वायर्ड, व्हॉट दे एक्सपेक्टिंग फ्रॉम मी फ्रॉम दॅट क्वेश्चन. ठीक आहे. आता आपल्याला पहिलं बघायचं जिओमॉर्फॉलॉजी. जिओमॉर्फॉलॉजीमध्ये पहिला पॉईंट ह्या ठिकाणी तुम्हाला जाणवतो काय, फॅक्टर कंट्रोलिंग लँडफॉर्म डेव्हलपमेंट. भूरूप विकास जो होत असतो, जमिनीचा वरचा जमीन वर येणं, खाली जाणं वगैरे, ते कोणकोणते फॅक्टर त्याला रिस्पॉन्सिबल आहेत ते बघायचं आपलं. इमर्जनेटिक, सबमर्जनेटिक, फोल्डिंग, फॉल्ट वगैरे सगळं त्यामध्ये डिटेलमध्ये बघणार आहे. त्यानंतर एंडोजेनेटिक आणि एक्झोजेनेटिक हेच फॅक्टर आहेत जे त्याला कंट्रोल करतात लँडफॉर्म डेव्हलपमेंटमध्ये. एंडोजेनेटिक आणि एक्झोजेनेटिक फोर्सेस म्हणजे जमिनीच्या आतमधल्या हालचाली काय करतात. आता तिथं कन्व्हेक्शनल सायकल असते, ॲस्ट्रोनॉस्फिअर आहे, त्याच्यामध्ये आत लावारस आहे लिक्विड सेमी लिक्विड फॉर्ममध्ये, त्या सायकल आहे त्या ठिकाणी, कन्व्हेक्शनल सायकल ऑफ मॅग्मा म्हणतात त्याला, वगैरे वगैरे आपण ते बघणार आहे सगळं डिटेलमध्ये. तर त्या फोर्सेस आणि त्या प्लेट्स ज्या आहेत, भूपट्टे आहेत, ते ह्या कन्व्हेक्शन सायकल ऑफ मॅग्मा आहे त्याच्यावरती ते फ्लोट होत असतात. आणि काही वेळा त्या ज्या प्लेट्स आहेत त्या कन्व्हर्जन झोन आणि डायव्हर्जन झोनच्या ठिकाणी वेगवेगळी भूरूप तयार होतात. तर ही जे अंतर्गत हालचाली आहेत, अंतर्गत फोर्सेस आहेत, त्याला एंडोजेनेटिक किंवा अंतर्गत फोर्सेस असं म्हणायचं. आणि बाहेर आहेत ऊन, पाऊस, वारा, जे फिजिकल फॅक्टर्स आहेत, सागरी लाटा, त्यानंतर तुमचा वाळवंटातील हवा, हे सगळं तुमचं एक्झोनेटिक फॅक्टर येतं. ओके. वेदरिंग वगैरे सगळं. ठीक आहे. डिटेलमध्ये आपण बघू. त्यानंतर ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ अर्थ क्रस्ट. ओके. अर्थ क्रस्ट काय असतं, कोर काय, मेंटल काय, अपर पार्ट काय आहे, त्यानंतर आतमध्ये विलगता, डिस्कंटिन्युटी असते. त्या डिस्कंटिन्युटी कोणकोणत्या, कॉनरॅड विलगता आहे, गटेनबर्ग विलगता आहे, रपाती आहे, लेहमॅन आहे, असे बरेच विलगता कुठं आहेत. तर ती जी डायग्राम विथ डायग्राम आपण बघणार आहे. त्यानंतर देर इज अ कन्सिडरेशन ऑफ द डेन्सिटीचा इश्यू त्या ठिकाणी बघणार आहे. विथ द डेप्थ डेन्सिटी इन्क्रीजेस, विथ द डेप्थ टेम्परेचर ऑल्सो गेट्स इन्क्रीजेस. हे फॅक्टर आपल्याला बघायचे आहेत. का ते डेन्सिटी वाढते हे सगळं ह्याच्यामध्ये येणार. ठीक आहे. खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. त्यानंतर आपण 4th पॉईंट, फंडामेंटल्स ऑफ जिओमॅग्नेटिझम, चुंबकत्वाचे मूलभूत तत्व. अर्थवरती हा जो जिओमॅग्नेटिझम आपल्याला अर्थच्याच बाबतीत आहे. जेव्हा सोलार फ्लेअर्स येतात, सोलार लहरी आपल्याकडे येतात, तेव्हा पृथ्वीच्या सभोवताली आपल्याला एक मॅग्नेटिझम डेव्हलप झालेलं आहे. आणि त्याचं नॉर्थ आणि साऊथ पोल हे मुव्हेबल असतं. आणि हे जॉग्राफिकल नॉर्थ आणि जॉग्राफिकल साऊथ याच्या आणि मॅग्नेटिक नॉर्थ आणि मॅग्नेटिक साऊथ ह्याच्या संग काय संबंध असतो. जे मॅग्नेटिक नॉर्थ अँड साऊथ आहे ते मोस्टली फिरत राहतं. ओके. ते काय असतं सगळ्या डिटेलमध्ये आपण त्या ठिकाणी बघणार. नंतर फिजिकल कंडिशन्स ऑफ द अर्थ इंटेरियर, कशा पद्धतीने इंटेरियर आहे वगैरे वगैरे आपण ते आताच बोललो. त्यानंतर जिओसिंक्लाइन म्हणजे जमीन जो जमिनीचा भूभाग आहे सरळ आहे का, इक्विलिब्रियम दिशेमध्ये आहे का, नाही आहे, तो अप डाऊन आहे, ते या ठिकाणी बघणार आहे. ती थिअरी बघणार आहे आपण काय आहे ते. त्यानंतर कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थ्री 1912ची वेगनरची थिअरी या ठिकाणी आपण बघणार आहे. ती ड्रिफ्ट कशी होत गेले अल्फ्रेड वेगनर त्याने मांडलेली होती. ओके. बघूयात. त्यानंतर आयसोस्थेसी. ओके. म्हणजे समतोल सिद्धांत. या ठिकाणी कुठं भाग खाली असेल तर तेवढाच भाग वर आलेला असेल.
ओके, जसं इक्विलिब्रियम जिओसिंक्लाइन आहे त्याच पद्धतीने आपण आयसोसीचा कन्सेप्ट आहे तो त्या ठिकाणी बघणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे प्लेट टेक्टॉनिक थिअरी. ओके, हेस याने मांडलेली. ओके, तर ह्या ठिकाणी प्लेट टेक्टॉनिक थिअरी बघणार आहे. प्लेट्स आहेत, मेजर प्लेट्स, मायनर प्लेट्स आहेत, त्यानंतर कुठं कन्व्हेक्शन आहे, सॉरी कुठं सबडक्शन आहे, त्या जो मी क्वेश्चन विचारला ना बेनी ऑफ रिजन, तो ह्या पॉईंट ह्याच्यातला होता, प्लेट टेक्टॉनिकमधला होता, ते आपण त्या ठिकाणी बघणार. ठीक आहे. पुढं रिसेंट व्ह्यू ऑफ माउंटेन बिल्डिंग, म्हणजे करंट जसं आपला यंगेस्ट माउंटन म्हटलं तर आपला हिमालय यंगेस्ट माउंटन इन द वर्ल्ड आहे. आताही त्याची उंची वाढायचं प्रोसेस चालू आहे. तर सध्या फोल्डिंग पासून होत आहे. तर ते सगळं आपण ह्या ठिकाणी त्याचा रिलेव्हन्स या ठिकाणी असणारे तुमचे उलर माउंटन आहेत किंवा रॉकी माउंटन आहे, अँडीजी माउंटन आहे, ॲटलास माउंटन आहे, असे ॲटलास आफ्रिकेचा वायव्येला, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर हा याच्यात बघणार आहे हिमालयाचं फॉर्मेशन वगैरे सगळे याच्यामध्ये येईल. नेक्स्ट आहे वोल्कॅनिसिटी, म्हणजे वोल्कॅनिझम काय आहे, भूकंप कसा निर्माण होतो, त्यानंतर जमीन फाटली जाते, त्यानंतर रेज निघतात, ते सगळं त्यामध्ये येणार. आणि टाईप्स ऑफ वोल्कॅनो त्या ठिकाणी बघणार आहे, म्हणजे इरप्शननुसार वोल्कॅनो कोणते वगैरे वगैरे असे काइंड ऑफ क्वेश्चन्स आपण या ठिकाणी बघणार आहे. आणि बेसिक कन्सेप्ट वोल्कॅनिसिटीची सुद्धा या ठिकाणी आपण बघणार आहे. पुढे अर्थक्वेक्स अँड सुनामी. आताच म्हटलं सुनामी इज सुनामी इज हॅपनिंग ड्यू टू फॉल्ट. ओके, भ्रंशामुळे सुनामी निर्माण होते मोस्ट प्रोबॅबली मॅक्झिमम 90%. कारण की अजून काय कारण आहेत का, तर एक होऊ शकतं की जे आपले मोठमोठे जे ग्लेशियर्स आहेत, ग्लेशियर वितरून मोठा भाग ग्लेशियरचा जर त्या ठिकाणी समुद्रामध्ये पडला तर त्याच्यामुळे निर्माण होणारे वेव्ह सुद्धा एक सुनामी काइंड ऑफच असते. परंतु सुनामी या ठिकाणी आपण बघणार आहे हार्बर वेव्ह आहे. ती जमीन फाटल्यामुळं काही भाग वर सरकला जातो आणि सरकल्यामुळे पाणी वर दाबलं जातं आणि ती लाट पुढं कालांतराने बनून जाते. दॅट इज हार्बर वेव्ह, दॅट इज सुनामी. आपण त्यामध्ये बघणार कशी फॉर्म होते वगैरे वगैरे सगळं ते. ठीक आहे. आणि कन्सेप्ट ऑफ जिओमॉर्फिक सायकल अँड लँडस्केप डेव्हलपमेंट. ओके, जिओमॉर्फिक जी सायकल आहे आणि लँडफॉर्म डेव्हलपमेंटच्या ते सगळे ह्यामध्ये असणार आहे. परत त्याच गोष्टी मी सांगतो तुम्हाला. नेक्स्ट आपला आहे डेनोटेशन क्रोनॉलॉजी. ओके, कशा पद्धतीने अपक्षरण आणि नदी कसं खनन करते, कसं हिमनदी खनन करते, कसं सागरी लाटा खनन करतात, हे सगळं आपण यामध्ये बघणार आहे. ॲक्च्युली हे आपण जे एक्झोजेनिक फॅक्टर आहेत, ओके, बहिर्गत फॅक्टर्स, त्याच्यामध्ये हे सगळं डिटेलमध्ये बघणार आहे. त्यानंतर चॅनल मॉर्फोलॉजी, म्हणजे नदी कशी इनिशिएट होते, इनिशिएट नंतर इलॉंगेशन फेज आहे, नंतर तुमचे इंटिग्रेशन फेज आहे, नंतर फायनल फेज आहे, एंड फेज आहे. ह्याच्यामध्ये ती सुरुवातीला ती खूप एनर्जेटिक राहते, नंतर मिडियम रेंज मिडल जे स्टेज आहे त्या ठिकाणी ते मेंडरिंग बोलते, फॉर्मेशन ऑफ वॉटरफॉल अँड ऑल थिंग्स, अँड लास्ट देर इज अ मेंडरिंग, देर इज अ ऑक्सबोलेक्स फॉर्मेशन. हे सगळं आपल्याला लास्ट फेजमध्ये बघणार, ओल्डेस्ट फेजमध्ये. तर अशा प्रकारे नदीची मॉर्फोलॉजी आपण या ठिकाणी डिटेलमध्ये बघणार आहे. त्यानंतर इरोजन सर्फेसेस म्हणजे दीर्घकाळ चालणारे एक क्षरणामुळे तयार झालेले सपाट किंवा किंचित उतार असलेले भूभाग, म्हणजे पेडीमाउंट अँड पेनी प्लेन्स. ओके, हा छोटे छोटे क्षरणामुळे तयार होत असतात. हे सुद्धा आपल्याला ह्या पॉईंटमध्ये बघणार आहे जिओमॉर्फोलॉजी. ठीक आहे. आणि लास्ट पॉईंट या ठिकाणी आहे स्लोप डेव्हलपमेंट, उताराचा विकास कशा पद्धतीनं झालेला आहे. बघा, हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट आहे, हे सगळे इंटर रिलेटेड आहेत एकमेकांसंग. फक्त त्या टेरिटरीमध्ये त्याला ते म्हणतात. नदीच्या ठिकाणी त्याला चॅनल मॉर्फोलॉजी म्हणणार. नॉर्मल ज्या ठिकाणी सपाट मैदानी भाग, पठारी भाग इरोजन होते, डेनोटेशन क्रोनॉलॉजी म्हणणार. त्यानंतर इरोजन हे अगेन पठारी भागामध्ये तुम्हाला दिसेल. त्यानंतर स्लोप डेव्हलपमेंट अगेन डोंगर, उतार, दऱ्या, खोरे ह्या भागामध्ये स्लोप डेव्हलपमेंट असणार. ओके, हे लक्षात ठेवा. नंतर आहे अप्लाइड जिओमॉर्फोलॉजी, म्हणजे प्रायोगिक भूमी, म्हणजे जसं की भूगोलातील भूमिरूप विज्ञानाचा वापर व्यावहारिक क्षेत्रामध्ये अप्लाइड ॲप्लिकेशन बेस्ड या ठिकाणी असणार आहे. मग याचे कन्सेप्ट म्हटलं ना, जे आपण करंट जे इश्यूज आहेत ते आपण अटॅच करतो एखाद्या टॉपिकला, तसं त्या ठिकाणी जिओमॉर्फोलॉजीचा जो टॉपिक आहे तो जेव्हा आपण करंटला अटॅच करतो त्यावेळी आपल्याला जे टॉपिक मिळतात ते अप्लाइड जिओमॉर्फोलॉजीमध्ये जातात. ठीक आहे. हे आपण ह्याच्यावर अख्खा सब्जेक्ट आहे अप्लाइड जिओमॉर्फोलॉजी. ओके, जे जिओग्राफी स्पेशल करतात त्यांना माहिती आहे. आता आपला नेक्स्ट असणार आहे क्लायमेटॉलॉजी. ओके, हवामानशास्त्र या ठिकाणी बघणार आहे. हवामानशास्त्र एक छोटासा टॉपिक आहे, छोट्या म्हणण्यापेक्षा अतिशय महत्त्वाचा आहे. तो आपल्याला इंडियन जॉग्राफीमध्ये, महाराष्ट्राच्या जॉग्राफीमध्ये, वर्ल्डच्या जॉग्राफीमध्ये, काय नंतर एन्व्हायरमेंट जॉग्राफीमध्ये, बायो जॉग्राफीमध्ये आपल्याला सगळं महत्त्वाचं आहे क्लायमेटॉलॉजी.
टेम्परेचर प्रेशर बेल्ट्स आपण वर्ल्डचे बघणार आहे त्या ठिकाणी. लो प्रेशर बेल्ट, हाय प्रेशर बेल्ट, डोलड्रम कुठला आहे, ITC जर पट्टा कुठला आहे, इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन कोणता आहे, हाय बेल्ट ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि हाय प्रेशर बेल्ट ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन कोणकोणते आहेत वगैरे वगैरे सगळं डिटेलमध्ये येणार. हीट बजेट ऑफ अर्थ ह्याच्यावर प्रश्न येतो की जेव्हा सूर्याकडून जेव्हा सूर्यप्रकाश येतो तो सूर्यप्रकाश या ठिकाणी आपलं जेव्हा समुद्र आपलं इन द ॲटमॉस्फिअर ऑफ द अर्थ जेव्हा एंट्री प्रवेश करतो तेव्हा त्या 100% येणाऱ्या जे सनरेज आहेत त्यातील किती सनरेज जमिनीवर येतात, किती तिथे ॲब्झॉर्ब केले जातात, किती परावर्तित येतात, येत असताना त्यांना ॲटमॉस्फिअर किती परावर्तित करतात, धुळीचे कण किती परावर्तित करतात, त्यानंतर जे ढग वगैरे आहेत त्याच्यातून किती परावर्तित होतात, ॲब्झॉर्प्शन किती होतं ॲटमॉस्फिअरमध्ये, हे सगळं काय बोलतात त्याला इन्सुलेशन ओके किती आहे आणि रिफ्लेक्ट होणारे आणि तिथं राहणारे हे किती आहेत. ॲक्च्युली जे अल्बिडो कन्सेप्ट आहे तो सुद्धा याच्यामध्ये म्हणा. अल्बिडोमध्ये पृथ्वीचा 35% इज अल्बिडो म्हणजे 35% त्या ठिकाणी राहतात, बाकी रिफ्लेक्ट होतात. प्रत्येक ॲटमॉस्फिअरचा प्रत्येक स्थानाचा अल्बिडो वेगवेगळा असतो, बर्फाचा अतिशय कमी असतो, लक्षात ठेवा. आता या ठिकाणी हे हीट बजेट आपण बघणार आहे. त्यानंतर ॲटमॉस्फिअरिक सर्क्युलेशन अतिशय महत्त्वाचं. सेल ओके, फेरल सेल, हेडली सेल ओके, त्यानंतर पोलार सेल हे सेल बघणार आहे आपण त्या ठिकाणी, जे आपण ITCZ वगैरे म्हटलेलं आहे. आणि पूर्वीय वारे, पश्चिमी वारे, ध्रुवीय वारे तो सगळा कन्सेप्ट या ठिकाणी आपण बघणार आहे. आता पुढं हे ॲटमॉस्फिअरिक सर्क्युलेशन अतिशय महत्त्वाचं. ॲटमॉस्फिअर म्हणजे जो पाऊस पडत असतो, डिस्ट्रीब्युशन ऑफ रेनफॉल होत असते या जगामध्ये, ते डिस्ट्रीब्युशन ऑफ रेनफॉल हे ॲटमॉस्फिअरिक सर्क्युलेशन त्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण की त्या ठिकाणी तयार होणारे जे ग्रहीय वारे आहेत, ग्रहीय वारे म्हणजे त्याला म्हणतात प्लॅनेटरी विंड्स, आणि त्यानंतर तयार होणारे सिजनल विंड्स आणि त्यानंतर तयार होणारे लोकल विंड्स, हे सगळे हे ॲटमॉस्फिअरिक सर्क्युलेशनचा पार्ट आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि कुठलाही पाऊस, कुठल्याही भागात पाऊस पडण्यासाठी त्या ठिकाणी रिक्वायर्ड आहे तिथं येणारा वारा, आणि येणारा वारा येत असताना ह्युमिडिटी कॅरी करतो आणि त्या ठिकाणी पाऊस देतो. सो ॲटमॉस्फिअरिक सर्क्युलेशनचं नॉलेज असणे हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं आहे. पुढं ॲटमॉस्फिअरिक स्टॅबिलिटी आणि इन्स्टॅबिलिटी, प्रेशर डिफरन्स, त्यानंतर टेम्परेचर डिफरन्स, याच्यामुळे हे सगळं होत असतं, ते सगळ्या ठिकाणी बघणार आहे. त्यानंतर कन्व्हर्जन झोन, डायव्हर्जन झोन वगैरे, सायक्लोन, अँटीसायक्लोन वगैरे ते सगळ्या गोष्टी याच्यात. प्लॅनेटरी आणि लोकल विंड्स आताच म्हटलं ते सगळे डिटेल बघणार आहे. मान्सून, जेट स्ट्रीम, मान्सून अख्खा मान्सूनसाठी खूप महत्त्वाचा आहे. मान्सून बघितला तर त्या ठिकाणी आपण अलिनो लानिनो बघणार. त्यानंतर सदन काय म्हणतात त्याला ओशन ऑसिलेशन हा काही कन्सेप्ट आहे तो बघणार. त्या मेडियन जुलियन्स ऑसिलेशन आहे ते त्या ठिकाणी बघणार. असं छोटे छोटे पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी. फक्त मान्सून घेतला म्हणजे फक्त मान्सून नाही, त्याच्या रिगार्डिंग त्याच्या रिलेटेड जे बरेचसे टॉपिक आहे, त्या म्हणजे जेट स्ट्रीम एक टॉपिक आहे, सब ट्रॉपिकल जेट स्ट्रीम त्या ठिकाणी मान्सूनला थोडे इन्फ्लुअन्स करत असते. तो एक्झाम्पल घेतला तर तसे टॉपिक आपल्याला बरेचसेच मान्सून त्या ठिकाणी आपण कव्हर करणार आहे. पुढं एअर मासेस अँड फ्रंट फॉर्मेशन ओके. अगेन तेच आहे की जेव्हा पोलार विंड्स अँड दी वेस्ट आपलं प्रति व्यापारी वारे म्हणजे वेस्टर्लीज वगैरे जेव्हा एकमेकाला मर्ज होतात, कन्वर्ज होतात, त्यावेळी त्यांनी फ्रंट्स डेव्हलप होत असतात, एअर मासेसचं फॉर्मेशन होत असतं. ते काय कसं, त्यानंतर ते कशा पद्धतीने सायक्लॉन बघणार आपण, अँटी सायक्लॉन बघणार, त्यामध्ये हे सगळं आपण त्या ठिकाणी कव्हर होणार आहे. त्यानंतर टेम्परेट अँड ट्रॉपिकल सायक्लॉन्स ओके ना, मग त्याच्या रिलेटेड आहे ना लगेच तेच, कारण हे केमिकल रिलेटेड आहेत. आता सायक्लॉन अँटी सायक्लॉन तयार होण्यासाठी जो फ्रंट तयार होणं गरजेचं आहे. सायक्लॉन तयार होण्यासाठी फ्रंट डेव्हलप होतो ओके. हे सगळं त्यामध्ये बघू. टाइप्स अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रेसिपिटेशन. प्रेसिपिटेशन म्हणजे पावसाचे प्रकार. 3 टाइप्स ऑफ प्रेसिपिटेशन. ओरोग्राफिक रेनफॉल, ओरोग्राफिक म्हणजे रिलीफ काइंड ऑफ रेनफॉल म्हणजे आरोह पर्जन्य. त्यान कन्व्हेक्शनल रेनफॉल, सॉरी आरोह नाही, प्रतिरोध पर्जन्य त्याला म्हणतात. ओरोग्राफिक किंवा रिलीफ काइंड ऑफ रेनफॉल म्हणजेच प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य. त्यानंतर आरोह पर्जन्य म्हणजे कन्व्हेक्शनल रेनफॉल अँड सायक्लॉनिक रेनफॉल म्हणजे तुमचं आवर्त पर्जन्य. असे 3 प्रकारचे पर्जन्य टाइप्स आपण या ठिकाणी ॲक्च्युली ते एका लाईनीतच आपण घेत असतो. त्या मान्सूनमध्ये जेव्हा मी रेनफॉल घेत असतो त्यावेळी तिथं ते टाइप्स पण शिकवत असतो ओके. ते आपण त्या ठिकाणी बघणार आहे. नंतर आहे वेदर्स अँड क्लायमेट. व्हॉट इज द वेदर, व्हॉट इज द क्लायमेट, वेदर बोथ टर्म्स आर सेम ऑर नॉट, ह्या सगळ्या गोष्टी.
वेदर इज अ टेम्पररी फिनॉमिना, क्लायमेट इज ॲग्रिगेट ऑफ ऑल वेदर फिनॉमिना. ओके, हे लक्षात ठेवा. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ विंड वर्ल्ड क्लायमेट, त्रिवार्ता, कोपेन, त्रिवार्ता अँड दी थॉर्नवेट. ओके, ह्याचं क्लासिफिकेशन बऱ्याचदा येतात MPSCमध्ये. याच्यावरती बेसिक क्वेश्चन विचारले जातात. BSH काय, SM काय, BM काय. ओके ना, हे लक्षात ठेवा. B स्मॉल s आणि H काय. ओके, ASH काय असं. त्यामुळे हे तेवढ्यापेक्षा जरा खूप जास्त आहे. ते एकदम 2-4% किंवा 5%च पकडा, कारण की हे खूप मोठं क्लासिफिकेशन आहे. 3 क्लासिफिकेशन आपल्याला बऱ्यापैकी विथ डायग्राम जगाचं पाठ पाहिजे. कारण की कधी कधी असं विचारतात युरोपमध्ये थॉर्नवेटनं कोणत्या प्रकारचं क्लासिफिकेशन केलेलं आहे युरोप खंडामध्ये, की युरोप खंडामध्ये असणारी इकॉनॉमी ही थॉर्नवेटच्या क्लासिफिकेशननुसार कशी वर्क होते, असं ॲप्लिकेशन बेस आलं तर त्या ठिकाणी आपल्याला ते यायला पाहिजे. हे लक्षात ठेवा. म्हणून आपण ते त्या ठिकाणी डिटेलमध्ये बघणार. आणि त्यानंतर हायड्रोलॉजिकल सायकल, जलचक्र, व्हेरी बेसिक आहे ते आपण बघूच. त्यानंतर पुढे आहे ग्लोबल क्लायमेटिक चेंज आणि ह्युमन रिस्पॉन्स. क्लायमेट चेंज हा फॅक्टर त्या ठिकाणी येतोच, तो आपण या ठिकाणी बघणार आहे. त्यानंतर अप्लाइड क्लायमेटॉलॉजी अँड अर्बन क्लायमेट. म्हणजे ना प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक टॉपिक हा जेव्हा एंडला येतो तेव्हा त्याचा आणि सध्या करंट सिच्युएशन म्हणजे अप्लाइड बेस, तर ते टॉपिक आपल्याला अटॅच या ठिकाणी करावं लागतील. ते आपण त्या ठिकाणी लर्न करणार आहे. पुढे बघूया. पुढं ओशनोग्राफी, अतिशय ओशनोग्राफी मधली स्लाइड, इथं मधली स्लाइड दिसत नाही आहे ती. बघूया आपण मधली स्लाइड. येस, ओशनोग्राफी. या ठिकाणी ओशनोग्राफी दिसते. येस, काय बॉटम टॉपोग्राफी ऑफ द अटलांटिक, इंडियन आणि पॅसिफिक ओशन. आपल्या प्रत्येक ओशन जे आहे, महासागर आहे, त्याची तळरचना कशी आहे. त्या ठिकाणी कॉन्टिनेंटल शेल्फ कुठं आहे, कॉन्टिनेंटल उतार कुठं आहे, कॉन्टिनेंटल स्लोप कुठं आहे, बेसल प्लेन कुठं आहे, त्यानंतर ओशनिक डीप कुठं आहे, ओशनिक ट्रंचेस कुठं आहे, ओशनिक माउंटन, ओशनिक हिल्स, यॉट्स. ओके, असे बरेचसे छोटे छोटे आपण भूरूप आपलं बघणार आहे. ते त्या ठिकाणी या ठिकाणी आपण बघू. टेम्परेचर अँड सॅलिनिटी ऑफ द ओशन, हाऊ द टेम्परेचर गेट्स चेंज विथ द लॅटिट्यूड. ओके, विथ द लॅटिट्यूड कशा पद्धतीनं अक्षावृत्तीय दृष्ट्या गेलं तर त्या ठिकाणी टेम्परेचर बदलतं. हाऊ द टेम्परेचर गेट्स चेंज इन द वॉटर विथ द डेप्थ. जसं खोलीत जातं टेम्परेचर बदलतं आणि सर्टन डेप्थ नंतर ते फिक्स राहतं. त्या ठिकाणी बघणार आपण. हीट अँड साल्ट बजेट, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. हीट अँड साल्ट बजेट वरूनच या ठिकाणी काय होत असतं, तो आपलं टेम्परेचर, आपलं ओशनिक सर्क्युलेशन, वॉटर सर्क्युलेशन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पुढे बघू. चौथा पॉईंट, ओशनिक डेप्थ डिपॉझिट. ओके, जे आपण बघणार आहे समुद्राच्या आतमध्ये कोणकोणते डिपॉझिट्स असतात. सेडिमेंट ऑन द ओशन फ्लोअर फ्रॉम रिव्हर, ऑर्गॅनिझम्स अँड व्होल्कॅनिक ॲक्टिव्हिटीज क्लासिफाईड ॲज टेरिजेनियस, बायोजेनियस अँड हायड्रोजेनियस. ओके, ह्या गोष्टी सगळ्या आपण तिथे बघणार आहे. ओशनिक डिपॉझिट. ओके, केरळला वगैरे हे खूप सापडतं. त्याच्यामध्ये आपल्याला सिलिब्राइट वगैरे हे भेटत असतं, जे गरजेचं आहे, किंवा आपलं थोरियम. ओके, पुढं वेव्ज, करंट अँड टाइड्स याच्यातील फरक ह्या ठिकाणी आपण बघणार आहे. त्यानंतर मरीन रिसोर्स, बायोटिक मरीन
मरीन आणि एनर्जी, ओके, मिनरल अँड एनर्जी, सॉरी, या ठिकाणी बायोटिक, मिनरल अँड एनर्जी या ठिकाणी आपण मरीन सोर्सेस अंतर्गत बघणार आहे, रिसोर्स अंतर्गत बघणार आहे. त्यानंतर कोरल रीफ्स आणि कोरल ब्लिचिंग काय असतं, म्हणजे प्रवाळे कसे तयार होतात, प्रवाळाचे प्रकार, म्हणजे फ्रिंजिंग रीफ, बॅरियर रीफ, ॲटॉल हे त्याचे प्रकार आहेत ते आपण बघणार आहे. त्यानंतर ते तयार कसे झाले हे बघणार आहे. तिची काय कंडिशन असेल त्या ठिकाणी, हाईट किती पाहिजे, 70 मीटरपेक्षा कमी पाहिजे, टेम्परेचर 25 to 70 डिग्री सेल्सिअस पाहिजे, क्लीन वॉटर पाहिजे, क्लीन वॉटर, देर मस्ट नॉट बी एनी डर्ट इन द वॉटर. क्लीन वॉटर म्हणजे सूर्यप्रकाश पोचला पण पाहिजे त्या ठिकाणी, कारण की त्या ठिकाणी फायटोप्लॅन्क्टॉन, झूप्लॅन्क्टॉन त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत, रोल प्लेइंग फॅक्टर्स आहेत. ओके, हे असे बरेचसे छोटे छोटे पॉईंट्स आपण बघणार आहे की कोरल रीफ्सला तयार होण्यासाठी कंडिशन्स काय, आणि कोरल रीफ्सला बरोबर जे सिम्बॉटिक रिलेशन झुजांताले करत असतात, तर त्या झुजांताल्याला जर आपण जास्त बर्डन दिलं, ॲटमॉस्फिअर जे त्या ठिकाणी क्लायमेट आहे ते जर आपण खराब केलं ह्युमन ॲक्शनमुळे, तर त्या ठिकाणी झुजांताले मेले जातात, मरतात, आणि झुजांताले मेल्यामुळं त्या ठिकाणी कोरल ब्लिचिंग होतं, प्रवाळे पांढरी पडायला लागतात. हे लक्षात ठेवा, आपण हे डिटेलमध्ये बघूच. ठीक आहे. पुढं सी लेवल चेंजेस, समुद्राची वर खाली. ओके. त्यानंतर लॉ ऑफ द सी, कायदे काय समुद्राचे, म्हणजे UNCLOच्या जे कायदे आहेत ते बघणार आहे. आपलं का 12 नॉटिकल माइल्स, 24 नॉटिकल माइल्स, 200 नॉटिकल माइल्स अँड दे हाय वॉटर. ओके, ते खूप काय काय बऱ्याच गोष्टी आहेत त्यामध्ये, त्या आपण सगळ्या डिटेलमध्ये बघू. सगळ्या गोष्टी मी एक्सप्लेन करणार आहे, फक्त आपलं कव्हरेज काय आहे तुम्हाला नंतर वाटायला नको की कव्हर किती होते नाही होते. मरीन पोल्युशन म्हणजे मराईन सागरी प्रदूषण आपण त्या ठिकाणी पॉईंट बघणार आहे. पुढे बायोलॉजिकल जिओग्राफी, याच्यामध्ये काय जिनेसिस ऑफ सॉइल, सॉइलची उत्पत्ती कसं आहे तर जिनेसिस आपण डिटेलमध्ये बघणार आहे. फॉर्मेशन कसं होतं वगैरे. क्लासिफिकेशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ सॉइल, या ठिकाणी इंडियामधलं क्लासिफिकेशन आपलं सॉइलचं क्लासिफिकेशन बघणारच आहे, पण ते डिस्ट्रीब्युशन इंडिया आणि महाराष्ट्र आपण त्या ठिकाणी बघावं लागेल. दॅन सॉइल प्रोफाईल कशा पद्धतीने ए झोन, बी ओ झोन, ए झोन, A1 B1 असे झोन असतात त्यात, ते बघत सॉइल प्रोफाईल बघणार आहे. त्यानंतर सॉइल इरोजन, डेग्रेडेशन आणि डिग्रेडेशन कन्सिडरेशन. तर सॉइल इरोजन हा एक फॅक्टर आहे की जे प्रदूषण आहे एक प्रकारचे, ते एक बघणार आहे. डिग्रेडेशन आणि कन्झर्वेशन, मृदा क्षरण, अधपतन आणि संवर्धन हा एक पॉईंट आहे. दॅन फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग डिस्ट्रीब्युशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल. ओके, हे जे बायोम्स आपण 12 बायोम्स आहेत त्या या ठिकाणी बघावं लागतील आपल्याला. दॅन डिफॉरेस्टेशन अँड कन्झर्वेशन मेजर्स, म्हणजे हे डिफॉरेस्टेशन का म्हणजे मेजर्स काय ते डिफॉरेस्टेशन थांबवण्यासाठी ओके आपल्याला मेजर्स काय घ्यावं लागेल, कन्झर्व कशा पद्धतीने करता येईल त्या ठिकाणी आपण बघणार आहे. वर्ल्ड इन्स्टिट्यूशन कोणकोणत्या आहेत त्याच्यामध्ये ते आपण त्या ठिकाणी बघणार आहे. त्यानंतर सोशल फॉरेस्ट्री अँड ॲग्रो फॉरेस्ट्री. ओके, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सोशल फॉरेस्ट्री, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ॲग्रो फॉरेस्ट्री, झाशीला वगैरे, त्या आपण त्यांचा रोल काय आहे, त्यानंतर हे सोशल फॉरेस्ट्री आहे काय, ॲग्रो फॉरेस्ट्री आहे काय, ह्या ठिकाणी आपण त्या कन्सेप्ट बघणार आहे. ह्याच्यावर प्रश्न येतो, अप्लाइड बेस्ड क्वेश्चन येतो का, की कशा पद्धतीने आपण करंट सिच्युएशनला विथ द लो अमाऊंट ऑफ लँड होल्डिंग, म्हणजे प्रत्येक लोकांकडे कमी प्रमाणामध्ये जमीन असते, ते एवढ्या कमी प्रमाणात असणारी जमीन आणि आपल्याला वाढवायचं उत्पादन. ओके, ते अप्लाइड ॲग्रिकल्चरमध्ये आपल्याला ते बघावं लागेल. त्यानंतर सोशल फॉरेस्ट्री ॲग्रो फॉरेस्ट्री हे गावच्या लेवलला जास्त चालतात. वाईल्ड लाईफ म्हणजे सगळे नॅशनल पार्क, वाईल्ड लाईफ सेंच्युरी, त्यानंतर तुमचं टायगर रिझर्व काय आहेत, एलिफंट रिझर्व कोणकोणते आहेत, त्यानंतर आपण प्रोजेक्ट आणले, प्रोजेक्ट एलिफंट, प्रोजेक्ट टायगर, प्रोजेक्ट क्रोकोडाईल, प्रोजेक्ट तुमचा रेड पांडा, प्रोजेक्ट हंगूल, त्याला काश्मीरी स्टॅग म्हणतात, प्रोजेक्ट लेपर्ड, प्रोजेक्ट स्नो लेपर्ड, असे बरेचसे प्रोजेक्ट आपण आणलेले आहेत ते आपण या ठिकाणी बघणार. मेजर जीनपूल सेंटर्स. ओके, आपल्याला जीनपूर सेंटर का ठेवायचे आहेत की भविष्यामध्ये आपल्याकडे असणारी डायव्हर्सिटी जी आहे ना ती मेंटेन ठेवणं हे गरजेचं आहे. क्रॉस ब्रीडिंग करून आपण ते डायव्हर्सिटी मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू शकतो. तर हा एक कन्सेप्ट आहे, प्रमुख जनुक साठे केंद्र डेव्हलप करणार आहे. ठीक आहे ना. पुढे नेक्स्ट आहे इन्व्हायरमेंटल जिओग्राफी. बायोजिओग्राफीचाच पुढे कंटिन्यू इन्व्हायरमेंटल जिओग्राफी. आता याच्यामध्ये पहिला आहे प्रिन्सिपल ऑफ इकॉलॉजी. परिस्थितिकी म्हणजे काय, इकॉलॉजी म्हणजे काय, प्राणी ज्याच्यामध्ये जीव आहे त्यांचा एकमेकांमध्ये संबंध म्हणजे इकॉलॉजी. म्हणजे जैविक घटकांचा एकमेकांमध्ये असणारा संबंध ज्या अभ्यासशास्त्रामध्ये केला जातो तो इकॉलॉजीचा असतो.
आणि जैविक आणि अजैविक ज्याच्यामध्ये जीव आहे असे प्राणी, वनस्पती आणि त्याचे सराउंडिंग म्हणजे ऊन, पाऊस, वारा, डोंगर, चिखल, माती वगैरे, सूर्य याचा जो संबंध आहे, ज्याचा इंटरॅक्शन आहे त्याला म्हणतात इकोसिस्टीम परिसंस्था. असे बारीक बारीक कन्सेप्ट आणि त्याच्या टर्म्स, टर्मिनॉलॉजी हे सगळं बघत जाणार आपण. ठीक आहे ना, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर ह्युमन इकोलॉजी अडॅप्टेशन, मानवी पर्यावरण जुळून कशी घेतात ते या ठिकाणी बघणार. त्यानंतर इन्फ्लुएन्स ऑफ मॅन ऑन इकोलॉजी अँड एन्व्हायरमेंट, हे डेफिनेटली याच्यावर प्रश्न येतो. अप्लाइड बेस, आपला माणसांचा खूप जास्त इन्फ्लुएन्स या ठिकाणी पर्यावरणावर जाणवतो आणि हा जाणवणारा इन्फ्लुएन्स जो आहे ना तो आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचा. त्याचे फॅक्टर्स कोणकोणते, इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर कोणकोणते आहेत, त्याच्यावरती काय मिटिगेशन आपण घेऊ शकतो ते सगळं आपल्याला याच्यामध्ये बघावं लागेल. ग्लोबल अँड रिजनल इकोलॉजिकल इम्बॅलन्स. ओके, कारण ब्राझील, कोलंबिया, इक्वेडर ह्या देशामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये फॉरेस्ट आहे. तिथं बॅलन्स हा खूप जास्त चांगला सेटल आहे. परंतु त्या देशांना भविष्यामध्ये फ्युचरमध्ये डेव्हलप व्हायचं आहे. तर डेव्हलप होण्यासाठी त्यांना तिथं असणारा नैसर्गिक रिसोर्स एक्सप्लोर करायचा आहे. जर नैसर्गिक रिसोर्स एक्सप्लोर करायचा असेल तर त्यांना तिथलं फॉरेस्ट तोडावं लागेल. परंतु जर आपण विचार केला ब्राझीलचं फॉरेस्ट, अमेझॉन फॉरेस्ट जे आहे ना ते जगामध्ये 20 ते 27% ऑक्सिजन द्यायचं काम करतं. इट इज अ लंग ऑफ द अर्थ. ओके, आपल्या अर्थचं लंग आहे असं म्हणतात, लंग्स. आता ह्या ठिकाणी जर ते इम्बॅलन्स झालं, आपण ते त्यांना परमिट केलं तोडायला, आता आपण कोण आहे ते त्यांनी तोडलंच जगाचा विचार न करता, तर त्या ठिकाणी इम्बॅलन्स होईल. तर अशा वेळी तसल्या देशांना काही फंड रेज करून त्यांना त्यांची जी आर्थिक चणचण आहे ती भागवू शकतो आणि आपल्याला त्या ठिकाणी जो बॅलन्स आहे ते मेंटेन करायचा प्रयत्न करू शकतो. सो ग्लोबल अँड रिजनल इकोलॉजिकल इम्बॅलन्स जो आहे तो आपण त्या ठिकाणी स्टडी करणार. पुढं इकोसिस्टीम मॅनेजमेंट अँड कन्झर्वेशन, परिसंस्थेचा व्यवस्थापन आणि संवर्धन. परिसंस्था म्हणजे कुठली, प्रोड्युसर वगैरे वगैरे, म्हणजे जे ट्रॉफिक लेवल असतात परिसंस्थेमध्ये, म्हणजे त्या ठिकाणी जंगल परिसंस्था आहे. जंगल परिसंस्थेमध्ये एखाद्या झाड आहे, त्या झाडावरती बरीच पक्षी आहेत, झाडावरती फळं आहे, झाडामध्ये किडे आहेत, टर्माइट्स आहेत, ती झाडाची परिसंस्था आहे. किड्याच्या आतड्यांमध्ये असणारे वेगवेगळे जंतू आहेत त्याची परिसंस्था. सो असं बरेचसे फॅक्टर आपण या ठिकाणी इकोसिस्टीम मॅनेजमेंट अँड देअर कन्झर्वेशन बघणार आहे. एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन अँड कन्झर्वेशन हा एक फॅक्टर आहे. बायोडायव्हर्सिटी अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा एक फॅक्टर आहे, हे आपण वाचल्यावर तुम्हाला कळतं. देन इन्व्हायरमेंटल पॉलिसीज, कोणकोणत्या पॉलिसी आहे. एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲट 1986, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲट 1972, देन पॅरिस क्लायमेट समिट. ओके, त्यानंतर आत्ता सध्या COP 28-29 जे चालू आहेत त्याचं जे व्हॉट द एक्झॅक्टली द इश्यूज अँड द आउटकम कम्स फ्रॉम दॅट समिट्स ते आपण सगळे त्या ठिकाणी बघत जाणार आहे. ओके, पुढं एन्व्हायरमेंटल हॅझार्ड अँड रेमिडियल मेजर्स काय काय असणार आहेत ते आपल्याला बघावं लागेल. एन्व्हायरमेंटल एज्युकेशन अँड लेजिस्लेशन. ओके, एज्युकेशन आलं तर सगळे कायदे वगैरे जे आपल्या पर्यावरणासंदर्भात आहेत त्याच्यावर आपला फोकस असणार आहे, हे लक्षात ठेवा. पुढं आता जो पेपर 1चा जो पार्ट सेट ए आहे त्याच्यामध्ये 5 टॉपिक होते. ओके, कोणकोणता होता, जिओमॉर्फॉलॉजी, क्लायमेटॉलॉजी, ओशनोग्राफी, बायोजिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट जिओग्राफी, हे 5 झाले. 125 मार्क तिथं आहेत. पुढचे 125 मार्क हिथं असतात ह्युमन जिओग्राफी. त्यामुळं पेपर 1मध्ये काय असतं, पहिलं फिजिकल जिओग्राफी आणि ह्युमन जिओग्राफी. फिजिकल जिओग्राफी 5 आपण पाहिलेले आहेत, आता ह्युमन जिओग्राफीतले 5 आहे. त्यात आहे पर्स्पेक्टिव्ह इन ह्युमन जिओग्राफी, मानवी भूगोलातील दृष्टिकोन. ओके, काय काय असणार आहे ते बघणार आहे. नंतर इकॉनॉमिक जिओग्राफी, आर्थिक भूगोल या ठिकाणी. पॉप्युलेशन अँड सेटलमेंट जिओग्राफी. ओके, पॉप्युलेशनचे सगळे ॲट्रिब्यूट्स या ठिकाणी बघणार आहे. सेटलमेंटचे प्रकार बघणार आहे. सेटलमेंटचे इश्यूज, सेटलमेंटचे प्रोफाईल ह्या ठिकाणी असणार आहे. रिजनल इम्बॅलन्स, रिजनल प्लॅनिंग ह्या ठिकाणी बघणार आहे. अँड मॉरल थिअरी अँड द लॉज. ओके, हे खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. जर डिफिकल्टी आली तर ह्या भागातच येऊ शकते, पण हे टॉपिक एकदा रेडी केले की ते परमनंट चालतात, त्यामुळे ते टॉपिक इझिली सुद्धा आजकाल डन केले जातात. आता पहिला आहे पर्स्पेक्टिव्ह इन ह्युमन जिओग्राफी. त्यातील पहिला पॉईंट आहे एरियल डिफरेन्शिएशन, क्षेत्रीय भिन्नता, स्टडी ऑफ स्पॅशल व्हॅरिएशन इन ह्युमन अँड फिजिकल फिनॉमिना, हे पहिला फॅक्टर. दुसरा आहे रिजनल सिंथॅसिस, प्रादेशिक संकलन. ओके, आपण त्याच्यावर इंटिग्रेशन ऑफ फिजिकल अँड ह्युमन ॲस्पेक्ट्स टू फॉर्म कॉम्प्रेहेन्सिव्ह रिजनल पिक्चर. ओके, म्हणजे पर्यावरण म्हणजे जे फिजिकल ॲटमॉस्फिअर आहे, जे माउंटेन्स, हिल अँड ऑल, अँड द ॲस्पेक्ट्स दॅट इज रिलेटेड विथ द ह्युमन्स, हाऊ द ह्युमन इम्पॅक्ट्स ऑन द फिजिकल फॅक्टर्स. तर ते जे रिजनल सिंथॅसिस कशी डेव्हलप झालेली आहे ती या ठिकाणी बघणार आपण.
देन डायकोटॉमी अँड द ड्युअलिझम, म्हणजे द्वैत आणि द्विभाजन, हे हा कन्सेप्ट आहे. ट्रॅडिशनल डिव्हिजन बिटवीन द फिजिकल अँड द ह्युमन जिओग्राफी लॅटर इंटिग्रेटेड. ओके, हे बघणार आपण. पुढं महत्वाचं आहे इन्व्हायरमेंटलिझम, पर्यावरणवाद. पर्यावरण डॉमिनन्स आहे का ह्युमन बिंग्स. ओके, ही तर सुरुवात होती. ओके, पण सुरुवातीला पर्यावरण आपल्याला डॉमिनेट करत होतं, कालांतरानं ह्युमन बिंग्स करायला लागलं आणि आता ह्युमन बिंग्स ओव्हर राईड करायला लागले खूप जास्त प्रमाणात. क्वांटिटेटिव्ह अँड रिव्होल्युशनरी अँड लोकेशनल अनालिसिस, खूप हे जो फॅक्टर्स, हे जे हेडिंग्स आहेत ना, खूप ब्रॉड हेडिंग्स आहेत. हे मी फक्त ते 2-4 स्टेटमेंट एक्सप्लेन करून हे संपणार नाही. याच्यात थेरीज वगैरे येतात, ते आपल्याला खूप डिटेल बघावं लागेल. ठीक आहे ना. त्यात रॅडिकल बिहेवियरल ह्युमन अँड वेलफेअर अप्रोच, क्रांतिकारी वर्तनात्मक मानव आणि कल्याणकारी दृष्टिकोन काय असेल. ओके, खूप जास्त मोठे कन्सेप्ट आहेत. नाव नेक्स्ट, लँग्वेज, रिलिजन्स अँड सिक्युलरायझेशन, भाषा, धर्म आणि धर्मनिरपेक्षता, हा कन्सेप्ट बघणार आपल्याला. कल्चरल रिजन्स ऑफ द वर्ल्ड, जागतिक सांस्कृतिक विभाग डिव्हिजन बघणार त्या ठिकाणी. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स HDI, हा तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये बघता, पण ह्या ठिकाणी काही जॉग्राफिकल अप्रोच आहेत, त्या अनुषंगाने आपण बघणार. देन इकॉनॉमिक जॉग्राफी, म्हणजे आर्थिक भूगोलामधले आपल्याला काय पॉईंट बघायचे. त्यातील पहिला भूगोलचा पॉईंट आहे, दॅट इज वर्ल्ड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. वर्ल्ड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काय काय, GDI, GDP, HDI, एम्प्लॉयमेंट, हे सगळे फॅक्टर याच्यामध्ये ना. वर्ल्ड रिसोर्सेस अँड देअर डिस्ट्रीब्युशन, जागतिक संसाधने कोणते आहेत आणि त्याचं वितरण कशा पद्धतीने होतं. काही देश आहेत ते युरेनियमवरती रिच आहेत, काही देश आहेत त्या ठिकाणी पेट्रोलियम प्रोडक्टमध्ये रिच आहेत, जसं गल्फ कंट्रीज अँड ऑल लाईकवाईज. ठीक आहे. नंतर एनर्जी अँड क्रायसिस. ओके, एनर्जी क्रायसिस हा एक टॉपिक आहे, तो आपण या ठिकाणी बघणार आहे. नंतर लिमिट्स टू ग्रोथ थिअरी आहे. ओके, लिमिट्स टू ग्रोथ व्हेरी इम्पॉर्टंट, लिमिट्स टू ग्रोथ. देन वर्ल्ड ॲग्रिकल्चर अँड टायपोलॉजी, जागतिक शेती आणि प्रकार वगैरे ते सगळं. ॲग्रिकल्चर इनपुट्स अँड प्रोडक्टिव्हिटी, इनपुट्स काय असते, प्रोडक्टिव्हिटी काय असते. ओके, हे बघायचं. प्रोडक्टिव्हिटी अँड आउटकम बोथ आर डिफरंट. ठीक आहे. देन फूड अँड न्यूट्रिशन प्रॉब्लेम्स, हे बघणार आहे. FDI, आपलं FDI बोलतोय, PDS सिस्टीम, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम वगैरे वगैरे, ते सगळं त्यामध्ये येईल. त्यानंतर फूड सिक्युरिटी अँड फेमाईन, नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट 2013. ओके, हा सुद्धा ह्याच्यामध्ये महत्त्वाचा. फेमाईन, दुष्काळ, हा दुष्काळ सातत्यपणे कसा येतो. आता सध्या महाराष्ट्रामध्ये, मराठवाडा, विदर्भामध्ये 76 तालुके डिक्लेअर केले दुष्काळग्रस्त म्हणून. तर त्याचा फॅक्टर्स कोणकोणती कारणीभूत आहे, कशामुळे ह्या गोष्टी असतात, थिअरीज काय त्यामागं, ते सगळं आपल्याला यामध्ये बघायचं. वर्ल्ड इंडस्ट्रीज अँड ट्रेड, जागतिक उद्योग आणि व्यापार, म्हणजे जागतिक उद्योग, वर्ल्ड इंडस्ट्रीज सुद्धा बघायचे आहे. अँड इंटिग्रेशन ऑफ ट्रेड्स, या ठिकाणी त्यांचा ट्रेड कसा इंटिग्रेट होत असतो, तर ट्रेडचा पॅटर्न काय आहे. ओके, हे सगळे इकॉनॉमिकचा बराचसाच पार्ट, हा जो इकॉनॉमिक जॉग्राफी आहे ना, त्या बराचसाच पार्ट तुम्ही इकॉनॉमी वाचत असताना कव्हर होत असतो. त्यामुळे इथे आपला जॉग्राफिक, मी तुम्हाला नोट्स काइंड ऑफ प्रोव्हाइड करतो. याच्यामध्ये जास्त जॉग्राफिकल अप्रोच जो असतो तो या ठिकाणी कन्सिडर केला, तो माझ्याकडून एक्सपेक्ट करा तुम्ही. ओके, त्यात एक्सप्लेन होईल विथ नोट्स, तुम्हाला या गोष्टी दिल्या जातील. पुढं थर्ड आहे पॉप्युलेशन अँड सेटलमेंट जॉग्राफी. ओके, म्हणजे पॉप्युलेशनचे काय काय ॲट्रिब्यूट्स आहेत ते या ठिकाणी बघायचे. त्यामध्ये ग्रोथ अँड डिस्ट्रीब्युशन, वाढ आणि वितरण कशा पद्धतीने पॉप्युलेशनचं. नंतर आता ऑब्विसली अनइव्हन पद्धतीनं डिस्ट्रीब्युशन आणि वाढ या ठिकाणी. डेमोग्राफिक ॲट्रिब्यूट्स कोणकोणते आहेत. डेमोग्राफिक ॲट्रिब्यूट, लोकसंख्या सांख्यिकीचे वैशिष्ट्य काय आहेत, सेक्स इश्यू काय तिथं, बाल लिंग गुणोत्तर काय त्या ठिकाणी मेल फिमेल याचा फिमेलचा फर्टिलिटी रेट काय, TFR टोटल फर्टिलिटी रेट काय, लिटरसी रेट काय त्या ठिकाणी. त्यानंतर तुमचं अर्बनायझेशन किती टक्के झालेलं आहे, हे सगळं त्या ठिकाणी डेमोग्राफिक ॲट्रिब्यूट्समध्ये येतील. मायग्रेशन, इमिग्रेशन हा काय इश्यू करंट चालू आहे अमेरिकेचा. इमिग्रंट सध्या न्यूयॉर्कचे जे मेयर नवीन मुस्लिम आहेत, तर त्यांना अक्षरशः ट्रम्पनं
देश सोडून जा असं म्हटलेलं आहे, परंतु न्यूयॉर्कमध्ये जिंकला तो मेयर म्हणून, नगराध्यक्ष, महापौर म्हणून. तर त्या ठिकाणी इमिग्रंटनं बनवलेलं शहर न्यूयॉर्क आहे असं त्यांनी सांगितलं. इमिग्रंट म्हणजे आलेले, मायग्रंट म्हणजे गेलेले, लक्षात ठेवा. सो मायग्रेशन म्हणजे गेलेले. मायग्रेशन हे का होतं, एका भागातून दुसऱ्या भागात मायग्रेशन, मायग्रेशनचे प्रकार किती, पुल अँड पुश फॅक्टर कोणकोणते त्या मायग्रेशनमध्ये, ते आपण त्या ठिकाणी बघणार आहे. ओके, हे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर पॉप्युलेशन थेरीज, 3 ते 4 थेरीज आहेत. त्या पॉप्युलेशन थेरीज आपल्याला या ठिकाणी बघा. माल्थसची लिमिट्स टू फूड, लिमिट्स ऑफ फूड, मार्क्सिझमची आहे इकॉनॉमिक स्ट्रक्चर अँड डेमोग्राफिक ट्रान्झिशन मॉडेल, असे त्या ठिकाणी थॉमसनचे त्या ठिकाणी अशा 3 थेरीज आपण या ठिकाणी बघणार आहे. कुठली, पॉप्युलेशन थेरी. नंतर सेटलमेंट. ओके, सेटलमेंट, वस्ती किती प्रकारच्या वस्त्या आहेत, वस्त्याची प्रोफाईल काय आहे, रुरल, अर्बन आणि जे हिल्ली एरियामध्ये हा जो भाग आहे त्यामध्ये कुठल्या प्रकारच्या, कशा प्रकारच्या वस्त्या आहेत, सेटलमेंट कशी आहे, त्या ठिकाणी सॅटर्ड कुठल्या पद्धती, कॉन्सन्ट्रेटेड कुठली आहे, सेंट्रल टाईप, स्टार टाईप, हे सगळं आपण बघणार आहे. अर्बन मॉर्फोलॉजी अँड हेरार्की, अर्बन स्प्रॉल, आय थिंक पुढं 1 सेकंड आपण ते बघूच. अर्बन स्प्रॉल वगैरे हा कन्सेप्ट येईलच पुढं. अर्बन मॉर्फोलॉजी कशी आहे, छोटं गाव, मग तुमचं म्हणजे वाडी गाव झालं, मग छोटं शहर, मग मोठं शहर, महानगर, नगर, महानगर, महाकाय नगर, मेगापॉलिस. ओके, असं काय त्याचे काय क्लासिफिकेशन आपण ते बघू, ते असं सगळं बघणार. अर्बन मॉर्फोलॉजी आणि हेरार्की, कशा पद्धतीने हेरार्की आहे. अर्बन प्रॉब्लेम्स अँड सस्टेनेबिलिटी, सिंपल आहे, त्याच्यावरून कळतं आपल्याला नावावरनं. रिजनल प्लॅनिंग, तिथे अर्बन स्प्रॉल हा एक कन्सेप्ट आहे, तो आपल्याला बघायचा का. रिजनल प्लॅनिंग पहिला आहे कन्सेप्ट्स अँड टाइप्स ऑफ रिजन, नावातच काय, इट सेल्फ एक्सप्लेन, कन्सेप्ट काय आहेत आणि टाइप्स ऑफ रिजन आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. त्यानं ग्रोथ सेंटर अँड ग्रोथ पूल्स ही थेरी आहे, सेंट्रल प्लेस थेरी वगैरे, ते सगळे बघू आपण. त्यानंतर रिजनल इम्बॅलन्स मगाशी बघलेलं, सस्टेनेबल रिजनल डेव्हलपमेंट, दॅन मॉडल थेरी अँड लॉज इन ह्युमन जिओग्राफी. हे थोडासा माझ्या अप्रोचनं जर बघितलं तर थोडंसं डिफिकल्ट आहे, कारण मला थोडंसं डिफिकल्ट इनिशियली गेलेलं आहे बऱ्याचदा, त्यानंतर डेव्हलप केलेलं आहे ते आपण. हे माझी दुसऱ्यांचं पुस्तक आहे थॉट्सची. सिस्टीम अनालिसिस इन ह्युमन जिओग्राफी, मानवी भूगोलातील प्रणाली विश्लेषण काय काय असतंय ते आपण बघणार याच्यात. त्यानंतर माल्थस मॉडेल, माल्थसचा लोकसंख्येचा सिद्धांत आपण त्या ठिकाणी डिटेलमध्ये बघणार आहे. ओके, दीक्षितचं आहे. त्यानंतर मार्क्सिझम मॉडेल आहे, मार्क्सचा मॉडेल या ठिकाणी आहे. दॅन डेमोग्राफिक ट्रान्झिशन मॉडेल आहे, थॉम्सनचा आय थिंक, हे हा थॉम्सनची थिअरी आपण या ठिकाणी बघणार आहे. दॅन सेंट्रल प्लेस थिअरी, क्रिस्टॉलर अँड लॉश याची सेंट्रल प्लेस थिअरी बघणार आहे. आणि त्याच्यानंतर ही सेंट्रल प्लेस थिअरी आहे की कशा प्रकारे शहरं डेव्हलप होतात, तिथून बाहेर गेल्यानंतर कसं कुठं कुठं कोण कोण राहतात, सॅटेलाइट टाउन एक कन्सेप्ट आहे. त्यानंतर सेंट्रलला कोण राहील, त्याच्या बाजूला कोण, बिझनेस, सेंट्रल बिझनेस CBD म्हणतात, सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये कोण आहे वगैरे वगैरे सगळं येणार. पेरॉक्स अँड बॉडवेलची ग्रोथ पोल थिअरी आहे, ती या ठिकाणी ध्रुवीय सिद्धांत, आय थिंक यस, वाढ ध्रुव सिद्धांत आहे, तो एक सिद्धांत त्या ठिकाणी बघणार. त्यानंतर वॉन थोरिन मॉडेल आहे ॲग्रिकल्चरचा लोकेशनचा. असा प्रश्न येतो, ॲग्रिकल्चर लोकेशन थिअरी कुणाची फेमस आहे, तर वॉन थोरिनची थिअरी, ठीक आहे ना, ही खूप महत्त्वाची आहे. पेरॉक्स अँड बॉडेल, वॉन थोरिन, मार्शीचा आपलं सेंट्रल प्लेस थिअरी, ओके, सगळे ते महत्त्वाचेच आहेत. त्यानंतर वेबरची मॉडेल आहे, इंडस्ट्रियल लोकेशन थिअरीचा, वेबरचा, ते महत्त्वाचं आहे. ग्राफिक टेलर आहे, त्याची थिअरी आपल्याला बघायची आहे. त्यानंतर हे हिंडरलँड आहे, त्यात रोस्तव आहे, आय थिंक रोस्तवचे स्टेज ऑफ इकॉनॉमिक, हा एक रोस्तवचा एक मॉडेल आपल्याला बघायचा आहे. त्यांचा हिंडरलँड हा कन्सेप्ट आहे, हिंडरलँड अँड रिमलँड थेरी. हिंडरलँड आणि रिमलँड हे काय आहे थेरी, आपण त्या थेरीज आपण एक तर डिटेलमध्ये बघू. त्यानंतर लॉज ऑफ इंटरनॅशनल बाउंड्रीज अँड फ्रंटियर्स, ओके, कोणकोणते लॉज आहेत, काय काय फ्रंट्स अँड फ्रंटियर्स या जगामध्ये आहेत, ते आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल. सो अशा प्रकारे आपला पेपर फर्स्ट या ठिकाणी संपलेला आहे. आता पेपर 2 सेकंड चालू होतो, जॉग्राफी पेपर 2, आणि त्यामध्ये टोटल 10 भाग आहेत.
किती आहेत? 10. पहिला आहे फिजिकल सेटिंग, आणि हा सोपा आहे, इंडियन जॉग्राफी आपण म्हणू. नंतर रिसोर्स संसाधन, मिनरल्स वगैरे, ॲग्रिकल्चर कृषी, इंडस्ट्री, ट्रान्सपोर्ट, कम्युनिकेशन, ट्रेड, कल्चरल सेटिंग, सेटलमेंट, रिजनल डेव्हलपमेंट अँड द प्लॅनिंग, पॉलिटिकल ॲस्पेक्ट्स, राजकीय पैलू, अँड कंटेम्पररी इश्यू. तर मे बी ज्यावेळी आपण हा सेशन चालू होतील, आपला क्लास चालू होईल, त्यावेळी आपण पेपर 2 पासून सुरुवात करू. पेपर 2चे जे उदाहरणार्थ आता आपण ॲग्रिकल्चर पासून वगैरे चालू करू. ओके, ते डिपेंड करतो मी प्लॅन माझ्या याच्यानुसार. आता आपला टार्गेट राहील 3-3.5 महिन्यामध्ये कशा पद्धतीने ते लेक्चर विथ नोट्स आणि विथ प्रॉपर मराठी ट्रान्सलेटेड नोट्स सुद्धा तुम्हाला त्याकडे मिळेल. तर कशा पद्धतीने डायग्राम्स त्यामध्ये इनपुट करता येईल, हँडमेड बऱ्यापैकी असतील माझ्या. तर बघूया कशा पद्धतीने डेव्हलप करता येईल ते. ठीक आहे, पहिलं बघूया फिजिकल सेटिंग. काय याच्यात? फिजिकल सेटिंग. आता पूर्ण भारताचं बघायचं आपल्याला, भारत कसा आहे वगैरे, डोंगर, शिखर, पठार, माउंटन, हिल बिल, हे सगळं येईल. स्पेस रिलेशन अँड द नेबरिंग कंट्री, इस्रोचे प्रोग्रामचं नाव. स्ट्रक्चर अँड रिलीफ, ओके, कशा प्रकारे हिमालय, नॉर्थर्न प्लेन, पेनिन्सुलर प्लॅटूज, प्लेन, कोस्टल प्लेन, आयलँड्स वगैरे सगळं त्यामध्ये येणार. ड्रेनेज सिस्टीम अँड द वॉटरशेड, नदी प्रणाली आणि ते जे पाणी वाहून चालले वॉटरशेड होते ते सुद्धा या ठिकाणी बघत जाणार. नंतर फिजिओग्राफिक रिजन्स, आपल्या भारताचे जे क्लासिफिकेशन करून त्याचं काय कॅटेगरायझेशन केलेलं आहे, फिजिओग्राफिक रिजन केलेलं आहे. जसं उदाहरणार्थ हिमालयन रेंज रिजन, नंतर हे आहे जो मैदानी भाग आहे, सेंट्रल प्लेस आहे, सेंट्रल प्लेन आहे, कोस्टल, ईस्टर्न कोस्टल, वेस्टर्न कोस्टल, सदर्न लाईक वाय, तर तिथं दिलेलं आहे. नंतर मेकॅनिझम ऑफ इंडियन मान्सून, आपण रिपीटच होते या ठिकाणी. देन ट्रॉपिकल सायक्लॉन, वेस्टर्न डिस्टर्बन्स वगैरे हे सगळं ठीक आहे. देन फ्लड्स अँड ड्रॉट्स, ओके, पूर आणि दुष्काळ वगैरे ते. क्लायमॅटिक रिजन, हवामान वगैरे ते भारताच्या संदर्भात काय असेल ते आपण बघू. देन नॅचरल व्हेजिटेशन अँड सॉइल डिस्ट्रीब्युशन, नैसर्गिक वनस्पती आणि मातीचे वितरण या ठिकाणी भारतातील आपण बघणार आहे. देन नॅचरल रिसोर्स मिनरल कोणकोणते आहेत ते आपण, लँड, वॉटर, मिनरल्स ह्याचा फोकस असेल आपला. एनर्जी रिसोर्सेस, आपण थर्मल पॉवर प्लॅन्ट, न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट किंवा इतर ज्या गोष्टी आहेत, पेट्रोलियम, नॅचरल गॅस, हायड्रोपॉवर, सोलार, विंड, हे भारतात सगळं बघायचं आपल्याला सगळं मॅप थ्रू. देन बायोटिक आणि मरीन रिसोर्सेस, आपले बायोटिक आणि मरीन रिसोर्सेस, फिश, मँग्रोव्ह, कोरल रीफ अँड मरीन मिनरल्स, हे सगळं असणार आहे. देन फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन, आपण सगळं नॅशनल पार्क, वाईल्ड लाईफ सँच्युरी, बायोस्फिअर रिझर्व, एलिफंट रिझर्व आणि प्रोजेक्ट्स जे आहेत ते आपण बघणार आहे. टायगर सेन्सस त्या ठिकाणी बघणार आहे, टायगर प्रोजेक्ट्स बघणार आपण. देन एनर्जी क्रायसिस, ऊर्जा संकट, ड्यू टू ओव्हर डिपेंडन्सी ऑन द फॉसिल फ्युएल अँड रायझिंग एनर्जी डिमांड, ओके, हे गोष्टी आपण त्या ठिकाणी डिटेलमध्ये बघणार. देन ह्या आहे इन्फ्रास्ट्रक्चर इन्क्लुडिंग इरिगेशन, सीड, म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये असणारे इन्फ्रास्ट्रक्चर इन्क्लुडिंग सीड, फर्टिलायझर, पॉवर सप्लाय, ट्रान्सपोर्टेशन वगैरे वगैरे. इन्स्टिट्यूशनल फॅक्टर त्या ठिकाणी बघणार आहे. ॲग्रिकल्चर म्हणला का, क्रॉपिंग पॅटर्न अँड प्रोडक्टिव्हिटी आपण असणार, म्हणजे पिकाची पद्धत आणि ती उत्पादकता या ठिकाणी बघू. ग्रीन रिव्होल्युशन 1966 झालेलं ग्रीन रिव्होल्युशन, हाय इल्ड व्हरायटी सीड्स वगैरे. देन ड्राय फार्मिंग, याच्यावर सध्या इंडिया फोकस आहे, ड्राय फार्मिंग. देन लाईव्हस्टॉक अँड अलाइड ॲक्टिव्हिटीज, शेती व्यतिरिक्त ज्या अलाइड ॲक्टिव्हिटीज आहेत, ओके, बी किपिंग, हनी बी किपिंग असतात ते असो, किंवा कुक्कुटपालन, त्यानंतर म्हैस पालन, गोट फार्म्स वगैरे, ते सगळं त्यामध्ये, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, रेशीम उत्पादन वगैरे सगळं. देन ॲग्रिकल्चर रिजनलायझेशन आपण बघणार आहे, कृषी प्रादेशिकीकरण. ॲग्रो क्लायमेट, ॲग्रो इकॉलॉजिकल रिजन्स त्या ठिकाणी बघणार, किती ॲग्रो इकॉलॉजिकल रिजन वगैरे आहे ते. देन ह्या आहे इंडस्ट्री इन इंडिया, भारतामध्ये भारतातील उद्योगधंदे या संदर्भात. पहिलं इव्होल्युशन ऑफ इंडस्ट्रियलायझेशन, किंवा इंडस्ट्रीज आपण भारतात बघणार आहे, जो ईस्टर्न बेंगालमधला भाग महत्त्वाचा आहे. देन इंडस्ट्रियल हाऊस अँड पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, PSCs कोणते आहेत, टाटा, अदानी, रिलायन्स वगैरे, हे इंडस्ट्रियल हाऊसेस आहेत, ते आपण त्या ठिकाणी बघणार आहे. म्हणजे कोणकोणत्या सेक्टरमध्ये कोण डॉमिनन्स करतात ते बघू. त्यानंतर लोकेशनल फॅक्टर ऑफ मेजर इंडस्ट्रीज, म्हणजे प्रमुख उद्योगाचे स्थानिक घटक कोणकोणते आहेत. त्यानंतर कॉटन, टेक्स्टाईल, ज्यूट, म्हणजे हे इंडस्ट्री, कॉटन टेक्स्टाईल, ज्यूट इंडस्ट्री, आयर्न स्टील इंडस्ट्री, ॲल्युमिनियम इंडस्ट्री, फर्टिलायझर, पेपर, केमिकल, फार्मा,
ऑटोमोबाईल वाहन म्हणजे वाहन उद्योग, नंतर आहे इंडस्ट्रियल रिजनलायझेशन औद्योगिक प्रादेशिकीकरण, न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी 1990 24 आय थिंक जुलै 1991च्या काळात घडलेलं आहे ते. त्यानंतर मल्टीनॅशनल अँड लिबरलायझेशन पॉलिसी आपण LPGची बघणार आहे. नंतर स्पेशल इकॉनॉमिक झोन, स्पेशल इकॉनॉमिक झोन 2006ला इम्प्लिमेंट झालेली ती स्कीम आहे, बघू आपण ते. टुरिझम आणि इको टुरिझम आपण हा एक नवीन कन्सेप्ट आहे तो बघू. ट्रान्सपोर्ट कम्युनिकेशन अँड ट्रेड म्हणजे रोड ट्रान्सपोर्ट, रेल्वे ट्रान्सपोर्ट, तुमचं एअर ट्रान्सपोर्ट, पोर्ट, ओके, हे सगळं त्यामध्ये पहिल्या ह्याच्यात येणार. नंतर आहे ना इम्पॉर्टन्स ऑफ पोर्ट्स, जे बंदर आहेत त्याचं महत्त्व काय आहे. ट्रेड बॅलन्स अँड पॉलिसी म्हणजे ट्रेड बॅलन्स हा एक कन्सेप्ट वेगळा आहे, ट्रेड पॉलिसी हा एक वेगळा आहे. एक्सपोर्ट इम्पोर्ट जी पॉलिसी आहे तो एक इकॉनॉमिक्समधला कन्सर्न त्याच्या संदर्भात आहे. पुढं तुमचे एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन जे आहेत, ओके, ते आपण बघणार आपल्याला सांताक्रूजला वगैरे जे मुंबईला आहेत इलेक्ट्रॉनिक्सचं तसं. त्यानंतर कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ओके, कम्युनिकेशन अँड IT सेक्टर कसं बूम झालं, सर्व्हिस सेक्टर 1994 नंतर कशा पद्धतीनं टॅक्सेशन वगैरे त्याच्यावर लागलं ते सगळं त्यामध्ये येईल. इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे इंडियन स्पेस प्रोग्राम जो आपण इनिशियली पण बघितलेला त्यात, आणि ह्याच्यात इस्रोचे वगैरे जे प्रोग्राम्स आहेत, GSLV, ASLV, PSLV आणि पहिलं ASLV, मग तुमचं पहिलं SLV, नंतर ASLV, नंतर PSLV, नंतर GSLV लॉन्चिंग आहेत, ओके, ते आपण त्यामध्ये बघूच. नंतर कल्चरल सेटिंग आपले काय सांस्कृतिक परिसंस्था काय काय, हिस्टॉरिक पर्स्पेक्टिव्ह ऑफ इंडियन सोसायटी, काय इंडियन कल्चरल इव्हॉल्व थ्रू द एन्शियंट सिव्हिलायझेशन एम्पायर्स अँड द रिफॉर्म मुवमेंट्स शेप इट्स प्लुरलिस्टिक कॅरेक्टर. म्हणजे जे आत्ताचं सध्याचं जे आपलं कल्चर आहे हे आता लेटेस्ट फ्यू इयर्स बॅकचं नाही आहे, तर आपण वी आर रिच इन सिन्स इन एन्शियंट सिव्हिलायझेशन, ओके. नंतर रॅशियल लिंग्विस्टिक आणि इथनिकल डायव्हर्सिटी कशा पद्धतीने इंडियामध्ये खूप जास्तच आहे डायव्हर्सिटी. रिजनल मायनॉरिटीज अँड ट्रायबल एरियाज, ट्रायबल एरिया देअर प्रॉब्लेम्स, ओके. रिजनल मायनॉरिटीज कोण, प्रत्येक रिजनमध्ये मायनॉरिटीज आहेत, सो रिजनल मायनॉरिटी हा कन्सेप्ट आहे. कारण की आपण बघितलं मणिपूर पेटतंय त्याचं कारण आहे रिजनल मायनॉरिटी. तर असे क्वेश्चन त्या ठिकाणी येतात की कशा पद्धतीने आपल्या रिजनल मायनॉरिटीवरती आपल्याला उत्तर फाइंड आउट करायचे, तर हाऊ टू सॉल्व द प्रॉब्लेम, हाऊ टू ब्रिंग द स्टेबिलिटी इन दॅट रिजन. So we should provide the solutions in the geography perspective and tribal area and their problems. हा एक महत्त्वाचा, कारण की रेड टेररिझम म्हणजे आपलं नक्षलिझम या ठिकाणी वाढतंय. त्याचं कारण काय, आपण हाऊ वी कॅन ब्रिंग दॅट पीपल इन द मेन स्ट्रीम, what reform must be we accept for that to avoid रेड टेररिझम और नक्षलिझम. ते काय काय ऍक्शन असतात ते आपण त्या ठिकाणी बघणार आहे. तर कल्चरल रिजन सांस्कृतिक किंवा प्रादेशिक जे सांस्कृतिक प्रदेश जे आहेत ते आपण या ठिकाणी बघू. नंतर पॉप्युलेशन ॲट्रिब्यूट्स मगाशी म्हटलेलं आपण, एज डेन्सिटी, एज स्ट्रक्चर, सेक्स रेशो, लिटरसी, वर्कफोर्स अँड डिपेंडन्सी रेशो वगैरे वगैरे. मायग्रेशन, इंटरनल मायग्रेशन, इंट्रा मायग्रेशन, नंतर इंटरनॅशनल मायग्रेशन आणि असोसिएट प्रॉब्लेम, स्थलांतराचे प्रॉब्लेम आणि हे वेगवेगळे मायग्रेशन जे घडतात त्याचे काय कॉन्सिक्वेन्सेस आहेत ते या ठिकाणी आहेत. नंतर पॉप्युलेशन प्रॉब्लेम अँड पॉलिसीज आणि हेल्थ इंडिकेटर्स, ओके, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. सेटलमेंट वसाहती मगाशीच म्हणलेलं, टाइप्स पॅटर्न अँड मॉर्फोलॉजी ऑफ रूरल सेटलमेंट, अर्बन सेटलमेंट, देन अर्बन मॉर्फोलॉजी अँड फंक्शनल क्लासिफिकेशन ऑफ सिटीज, सेम तेच आहे, पुन्हा पुन्हा आपण बघतोय. देन मेट्रोपॉलिटन रिजन अँड अर्बन स्प्रॉल, बघा इथं ते म्हणलं तिथं पण होतं अर्बन स्प्रॉल हा कन्सेप्ट आहे. नंतर कॉन्बरेशन काय असतं सगळ्यात टॉपला, म्हणजे मोठी मोठी शहरं कॉन्बरेशन तयार होतात. पुणे बघा, दिल्ली मुंबई, दिल्ली NCR वगैरे. देन टाउन प्लॅनिंग आणि अर्बन प्रॉब्लेम्स काय काय आहेत हे आपण ह्याच्यामध्ये बघणार, ठीक आहे. पुढचा नेक्स्ट टॉपिक आहे रिजनल डेव्हलपमेंट अँड द प्लॅनिंग, ओके. रिजनल डेव्हलपमेंट अँड द प्लॅनिंग काय, प्रादेशिक विकास आणि नियोजन. त्यामध्ये पहिले येतं एक्सपिरियन्स ऑफ रिजनल प्लॅनिंग इन इंडिया. देन 5 year प्लॅन्स काय काय होते आपले. त्यानंतर इंटिग्रल रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स कोणकोणते आहेत ते आपण त्या ठिकाणी बघणार आहे. आता त्यानंतर पंचायत राज आणि डिसेंट्रलाइज प्लॅनिंग, कॉमन एरिया डेव्हलपमेंट अप्रोच, then watershed management and the watershed management planning for backward, desert, drought prone, hill and tribal area. आता हे जे पॉइंट्स आहेत ना, हे somehow you are able to complete from economics, some
पॉईंट यू आर कम्प्लिटिंग फ्रॉम करंट अफेअर अँड ऑल रिलेव्हंट टॉपिक्स. सो ह्याच्यामध्ये काय त्रास नाही होणार तुम्हाला. आणि हे GS सारखे लिहायचे टॉपिक्स आहेत. ह्याच्यामध्ये असं जॉग्राफिकल अप्रोच त्या ठिकाणी जास्त लागणार नाही तुम्हाला. तर जो आपल्याला लागणार आहे तो आपण त्या ठिकाणी करूच. जॉग्राफिकच्या अप्रोचनंच आपण या ठिकाणी तुम्हाला प्रश्नाची किंवा त्या नोट्स आपण प्रोव्हाइड केले जातील हे लक्षात ठेवा. परंतु ह्याला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. ठीक आहे. बिकॉज पंचायत राज वगैरे फायर प्लॅन हे तिथं बॅक एंडला तुमच्या रेडी असणार आहे. ठीक आहे. मल्टिपल लेवल प्लॅनिंग्स, नॅशनल, स्टेट, लोकल प्लॅन्स काय असेल वगैरे, अँड रिजनल प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट ऑफ आयलँड टेरिटरीज, आपण हे सगळं बघायचं आहे. नेक्स्ट पॉईंट आहे पॉलिटिकल ॲस्पेक्ट्स. जिओग्राफिकल बेसिस ऑफ इंडियन फेडरलिझम स्टेट रिऑर्गनायझेशन कसं झालं 1956 नंतर. इमर्जन्स ऑफ न्यू स्टेट 1960ला महाराष्ट्र झाला. लाईकवाईज तिथून 15वर राज्य गुजरात होता. आणि लाईकवाईज देर इज अ नाव 28 स्टेट्स. हाऊ दॅट फॉर्म पॉलिटीमध्ये तुम्ही डिटेलमध्ये बघताय. स्टील आपण या ठिकाणी चेक करू त्यातल्या काही गोष्टी. त्यानंतर हे काय रिजनल कन्सायन्सनेशन इंटरस्टेट इश्यूज. नंतर आहे इंटरनॅशनल बाउंड्री ऑफ इंडिया अँड रिलेटेड इश्यूज, क्रॉस बॉर्डर टेररिझम, इंडियाज रोल इन वर्ल्ड अफेअर्स अँड पॉलिटिक्स ऑफ साऊथ एशिया अँड इंडियन ओशन रिल. ओके. हे सगळे पॉलिटिकल ॲस्पेक्ट चालू आहेत आपले, जी जॉग्राफीचा कन्सर्न येतो त्या. आणि लास्ट आपला जॉग्राफीमधला कंटेम्पररी इश्यू असणारा हा एक शेवटचा पॉईंट आहे ज्याच्यावर बऱ्याचदा क्वेश्चन भरपूर येतात. अरे करंट अफेअर ह्याच्या रिलेटेड आहे हे लक्षात ठेवा. यामध्ये आपल्याला बघायचं आहे इकॉलॉजिकल ecological issues, environmental hazard, landslide, earthquake, tsunami, flood and drought, epidemics, issue related to environmental pollution, changes in pattern of land use, principle of environmental impact assessment and environmental management, population explosion and food security, environmental degradation, deforestation, desertification and soil erosion, problem of agrarian and industrial unrest, regional disparity in economic development, concept of sustainable growth and development, environmental awareness, linkage of river, global and Indian economy. हे सगळे इश्यूज जर तुम्ही बघितले तर ह्या ठिकाणी सगळे करंट रिलेटेड आहेत. तुम्ही वाचाय सगळे तुम्हाला करंट रिलेटेड आहे. तर ह्याच्या सगळ्याच्या नोट्स तुम्हाला मिळतीलच. परंतु आपला जो कोर जॉग्राफी आहे म्हणजे जो फिजिकल जॉग्राफी पहिला पेपर आणि नंतरचा इंडियन जॉग्राफी जो आहे पेपर 2 मध्ये त्याचा इनिशियलचे 7 ते 8 मुद्दे हे जो आपला मॅक्झिमम फोकस राहील. कारण की हे तर तुम्हाला मिळेलच. याच्यात जास्त जॉग्राफिकल अप्रोच तुम्हाला गरज नाही की जो एक्सपेक्ट आहे यू एक्सपेक्टिंग फ्रॉम मी. परंतु आपल्या सगळ्या गोष्टी डील होतील. सो अशा प्रकारे आपण या ठिकाणी बघितलं की बाबा आपले टॉपिक्स या ठिकाणी कव्हर होतात का. तर तुम्हाला या ठिकाणी दिसलं असेल की आपले टॉपिक्स या ठिकाणी कव्हर होतात. सो अशा प्रकारे आपण डिटेल जॉग्राफी ऑप्शनलसाठी सगळे टॉपिक्स कव्हर करणार आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये काही शंकाच नसावी असं मला वाटतं. कारण की ईच अँड एव्हरी टॉपिक जो मला वाटलं बाबा इथं हा मिस झाला आहे अर्बन स्प्रॉल वगैरे तो पुढच्या पॉईंटमध्ये झालाच. तर तसंही इथं कुठलाही टॉपिक मिस होईल माझ्याकडून असं मला वाटत नाही. माझा प्रयत्न राहील की कशा पद्धतीने तुम्हाला बेटर आन्सर देण्यासाठी रेडी करता येईल हे माझा प्रयत्न राहील. आणि अशा प्रकारे जॉग्राफी हा विषय खूप सोपा आहे जर तुम्ही केला तर. तो ओव्हरऑल जर याच्यामध्ये बघितलं तर आपल्याला मॅपवर खूप बेस फोकस करायचा. आपल्याला ऑक्सफर्ड स्टुडंट ॲटलास तर तोंडपाठ करून घेणार तुमच्याकडून. तुम्हाला ओरिएंट ब्लॅकस्वॅन वापरा किंवा ऑक्सफर्ड स्टुडंट ॲटलास वापरा. मी ऑक्सफर्ड स्टुडंट ॲटलासच सांगत असतो. त्यानंतर इंडियन मॅप, वर्ल्ड मॅप तोंडपाठ काढता यायला पाहिजे 7 सेकंद ते 10 सेकंद ह्याच्यामध्ये. आपण ते सगळं प्रयत्न करणार आहे. सो अशा प्रकारे आपलं हे जॉग्राफीचं ओरिएंटेशन होतं. तर नक्की तुम्ही हे ओरिएंटेशन ऐकल्यानंतर ह्या जॉग्राफी ऑप्शनल संदर्भात तुम्ही एकदम कॉन्फिडंट असाल आणि तुम्हाला स्वतःला एकदम फ्री फील करत असाल तर नक्की तुम्ही जॉईन करा. आणि MPSC जे एक्झाम मंत्रच्या ॲप आहे त्या ॲपमध्ये जाऊन तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. थँक्यू सो मच. काही क्युरी असेल तर नक्की आमच्यापर्यंत पोचा. थँक्यू सो मच. बाय.